करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुक या देवा यावरी न करावा अभिरो जोडून या कर चरणी ठेवी तो माथा ठेवी तो माथा परिसावी विनंती माझी पंढरीला परिसावी विनंती माझी पंढरीला मजकडे पंढरी राया कृपा पायी मजकडे पंढरी राया असो नसो भावानो तुझी आठाया तुझी आठाया कृपा दृष्टी पायी मजकडे पंढरी राया कृपा दृष्टी पायी मजकडे पंढरी राया श्री क्षेत्र खंडोबाचीवाडी गोगरगाव सालाबाद प्रमाणे याही वर्षी सुंदर असं अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन नियोजन आपण सर्व मंडळींनी या ठिकाणी केलं। प्रथमतः सर्वांना सारा धन्यवाद देतो। परमपूजनीय श्रद्धेय सद्गुरू किसनगिरी बाबांच्या कृपा आशीर्वादाने परमपूजनीय शांतीब्रह्म आपल्या सर्वांच्या हृदयाचं स्थान भास्करगिरीजी बाबा परमपूजनीय आदरणीय स्वामी महाराज आणि आपल्याही परिसरातले आदरणीय स्वामी विश्वनाथगिरीजी महाराज या सर्व महात्म्यांच्या चरणविंदावरती साष्टांग प्रणिपात करतो आणि आपल्या सेवेकडे वळतो। आजचा सर हा 5वा दिवस। पाचव्या दिवसाकडे पदार्पण करत असताना अगदी कालपर्यंत आपण सुंदर आमचे गणेश महाराज पण आलेले टाळी वाजवा त्यांच्याकरता। कालपर्यंत आपण असर गौरवांच्या चरित्रापर्यंत असर चरित्र आसरा मांडले म्हणजे क्रम आसरा क्रमानुसार आसरा हे चरित्र मांडण्याचा प्रयास आणि प्रयत्न आपण केलेला आहे। मोठे संत म्हणून ज्ञानदेवांचं चरित्र दिग्दर्शन केले, निवृत्तीनाथांचंही चरित्र दिग्दर्शन केले, सोपानदेवांचंही चरित्र आणि मुक्ताईंचंही चरित्र, समाधी 16 ही कालपर्यंत आपण आसरा पाहिला आहे। नामदेवांचंही सुंदर आसर चरित्र आपण आसरा पाहिले। त्या चरित्रामध्ये पोट चरित्र पुन्हा आले संत जनाबाई महाराज आणि गौरोबा काका। त्यानंतर पुढे आसर चरित्र पाहायचं आपल्याला श्री संत एकनाथ महाराज। त्या काळातले समकालीन काही संत त्यांचे चरित्र आपण आसर पाहिले, त्यामध्ये सावता महाराज पण आसर होऊन गेले बरं का, समकालीन संत। त्यांचं चरित्र आपण बऱ्याच वेळा ऐकलंय, श्रवणही केलेलं आहे। म्हणजे थोडी सूचना आहे ती, वरती बसलेली म्हटली खाली बसलं तर बरं होईल बरं का। या 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 संतांचं आपण चरित्र ऐकतोय, संतांचा महिमा ऐकतोय। संतांचा महिमा ऐकत असताना म्हणजे कळाला नाही तो ब्रह्मदेव सुद्धा असाच शिनला होता बरं का।
फार गोड प्रमाण आहेत. संताचा महिमा कोण जाणे सीमा, शिनला तो ब्रह्मा बोलवेना, शिनला तो ब्रह्मा बोलवेना. संताचा महिमा कोण जाणे सीमा, शिनला तो ब्रह्मा बोलवेना, शिनला तो ब्रह्मा बोलवेला. त्यांचा महिमा काय वर्णो मी पामर, त्यांचा महिमा काय वर्णो मी पामर, त्यांचा महिमा काय वर्णो मी पामर. न कळे साचार ब्रह्माधिका, न कळे साचार ब्रह्माधिका. त्यांचा महिमा काय वर्णो मी पामर, साचार ब्रह्माधिका, न कळे साचार ब्रह्माधिका. संतांचा महिमा सहजरित्या आपला उद्धार करून जाईल बरं का. ब्रह्मादिकांना जो लवकर कळाला नाही, पण मृत्यू लोकातल्या लोकांनी जर त्याचं श्रवण केलं तर त्यांना सहजरित्या कळेल. तसंही संत कळणंच इतकंही सोपं आहे असं काही समजू नका बरं का. चंद्र अमृत सुख सेवेल, आसा जाता रवी धरवेल, बाये हिळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटना होई गा. ऐसे कैसी आन भेटती साधू, ऐसे कैसी आन भेटती साधू, ऐसे कैसी आन भेटती साधू, ऐसे कैसी आन भेटती साधू. चंद्रामृत सुख सेवेल, आस्था जाता रवी धरवेल, बाये हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेट न होई गा. ऐसे कैसी आन भेटती साधू. साधू जीवनामध्ये कशी मिळतील हो? मिळण्याकरता भाग्य लागतं, देवाची कृपा लागते, आणि देवाच्या कृपेशिवाय साधू मिळत नाही बरं का. कोणाची कृपेशिवाय? सकाळीच आपल्या पडेगावला बाबाजी आले होते, आणि सकाळी तो विषय फार प्रवचनात रंगण्यासारखा विषय होता. बाबाजींचं प्रवचन होतं. त्यावेळी बाबाजी असं बोलून गेले, चंद्राचं अमृत मिळेल म्हटले, सागरे तरुण जाता येईल, हिमालय पर्वत सर करता येईल, पण साधूची भेट होईल याची शाश्वती नाही. बहु अवघड आहे संत भेटी, पण परी जग जेठी करुणा केली, परी जग जेठी करुणा केली, परी जग जेठी करुणा केली, परी जग जेठी करुणा केली. बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी. परी जग जेठी करुणा केली, परी जग जेठी करुणा केली, परी जग जेठी करुणा केली, परी जग जेठी करुणा केली. बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. देवाची कृपा असेल तर असारे संत मिळतात, भेटतात. अजून थोडं जर पाहायला गेलं, देवाच्या कृपेने संत मिळतात. संतांच्या कृपेने देवही मिळतो. परंतु कधी कधी गुरुवर्य पाठामध्ये म्हणायचे, संतांच्या कृपेने असारा देव मिळेल
देवाच्या कृपेनं संत मिळतील, त्या वेदामध्ये देवाचंही चिंतन केलेलं आहे, पण वेदालाच म्हणले संत महिमा कळाला का हे फार महत्वाचं आहे. वेदशास्त्र देती ग्वाही, संत महिमा कळलाची नाही. वेदशास्त्रांना तो लवकर कळाला नाही, आपल्याला कळेल का हो? अहो देव त्याला कळाला नाही, वेदशास्त्रांना लवकर देव समजला नाही. आणि तशी उत्पत्ती तर देवाच्या घोरण्यातूनच आहे ना. कोणाची वेदांची उत्पत्ती देवाच्या घोरण्यातून आहे. वेदाला सुद्धा लवकर कळालं नाही. एक अभंगी फार गोड अभंग. कानडा राजा पंढरीचा, 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 कानडा राजा पंढरीचा. नाही कळला वेदा, नाही कळला पार याचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. वेदा नाही कळला. अजूनही थोडं काही काय अभंग जर पाहिले. पसू नका बाई वेदासी काही, वेद सिनला सहस्र झाल्या जिभा जिभा जिभा, देव काव विटेवरी उभा उभा. फार गोड चाल लावली जायची बरं का पूर्वी. जुने वारकरी कीर्तनकारांची कीर्तन श्रवण केले, त्यामध्ये ह्या चाल्या ऐकण्याला मिळायच्या, त्या अभंग ऐकायला सरळ मिळायचे. तो परमात्मा समजेल त्याची शाश्वती नाही, तो समजून देण्याकरता मध्यस्थी करावी लागते ती संतांची. कोणाची? संतांची. एक बाजू जर पाहिली तर तुम्ही सर्व हुशार मिळाल्यात. मानागर ना माना पण सांगणं माझं काम आहे. काकणभर का होईना, तिळभर का होईना, देवापेक्षा संत श्रेष्ठ आहे हे मानावं लागतं बरं का. एकदा काय झालं, तुकाराम महाराज आसरे पंढरीला गेले. जगाचा मालक म्हणायला लागला मी मोठा. तुकोबा म्हटले तू कसला मोठा? म्हटले आम्ही जर तुझी एकादशी जर केली नाही तुला कोण खातं? म्हटले आमुची या भावे तुझ देव पण ताका विसरोनी राहिला रे राहिला रे. आमुची या भावे तुझ देव पण ताका विसरोनी राहिला राहिला ना. हे आमुची या वा फार गोड प्रमाण दिलं. आता थोडेसे प्रमाण आम्ही काय देतो, ऐकणारा वर्ग चांगला आहे. आमचे भाऊसाहेब महाराज बहिरट हार्मोनियम वादक, आमचे गणेश बाबा, ही सर्व तज्ज्ञ मंडळी, सचिन दादा, आपण सर्व बाबांच्या सत्संगातली मंडळी म्हणून प्रमाणाशी असं बोलतोय. कथा सांगण्याचा भाव माझा या ठिकाणी असताना तुमच्या पुढे तो बाबांची कृपा आशीर्वादाने प्रकट झालाय.
आमुची या भावे तुझं देव पण कागा विसरून राहील असे देवा तू विसरून चालणार नाही तुला तू जरी किती मोठा असेल पण एक बोलू देवा पहिला तू निर्गुण निराकार रूपामध्ये होता तुला सगुण करणारे आम्ही आहोत आणि खरंच आहे पहिला कसा होता रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया रंग नाही रूप नाही वर्ण छाया निराकार निर्गुण तुझी रघुराया निराकार निर्गुण तुझे रघुराया निराकार निर्गुण तुझी रघुराया निराकार निर्गुण तुझे रघुराया मैं गुलाम तेरा मैं गुलाम मैं गुलाम तेरा मैं गुलाम तेरा मैं गुलाम तेरा जेव्हा आम्ही अलंकापुरीला होतो त्यावेळी या साऱ्या अभंगाला एक सुंदर चाल लावलेली होती बरं का आदरणीय वैरागकर सरांनी एक सुंदर चाल लावलेली होती बांधलेली चाल होती त्या अभंगाच्या ठिकाणी रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया निराकार निर्गुण तुझी रघुराया मैं गुलाम तेरा मैं गुलाम तेरा मैं गुलाम तेरा मैं गुलाम तेरा अशी सुंदर बांधलेली चालू होती त्या ठिकाणी त्याला रंग नाही त्याला रूप नाही त्याची सावली पडत नाही पिठी वाजवली तर चालेल ना बैरट काका एक दिवस येते आपल्याला तर मग वाजवलंच पाहिजे जरा आमचे शिंत वादक आणि बैरट काकांसाठी टाळी वाजवा सचिन दादा बाळू दादा तुम्ही अशी माणसं भेटून दिलेत ना आम्हाला अगदी सोनं सुद्धा कमी पडेल आपण म्हणतो ना सोन्यासारखी माणसं मी म्हणेल सोन्यापेक्षाही ज्येष्ठ श्रेष्ठ माणसं तुम्ही आम्हाला भेटून दिले अजून काय द्यायला पाहिजे वागणं या ठिकाणी आश्रम अगदी सुंदर आहे आणि प्रत्येक आश्रम आत्म्याला सहकार्य करणं या सर्व मंडळीची तशी वृत्ती म्हणून त्यांना मी धन्यवाद देतो आणि पुढे पुढे चालतो त्याच्या ठिकाणी त्याची सावली पडत नाही परमात्म्याची पहिला निर्गुण निराकार होता पहिले कोठीच नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्यची होती पाही कानोबा तेरे तेरे ते तेरे तेरे ते म्हणजे तिथे एक असा उपदेश केला कशाचा तत्व अमसीचा उपदेश केला जसं पंढरपूरचा ते आणि तो आणि हृदयातला हा तो आणि हा काही वेगळाच नाही म्हणून प्रमाण दिलं तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा माता बरवा तो माता बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा
वा तो आणि हा हा या शब्दाने जवळचा ब्रह्मास्मीच्या रूपानं तोच आहे आणि तो थोडस लांबचा जरी म्हटलं तेच तू आहे म्हणजे तत्वमसी. आदरणीय चैतन्य आश्रमाचे म्हणजे परभणीकर गुरुजी यांचे शिष्य आनाप बाबा आणि आनाप बाबांचे शिष्य आदरणीय लोखंडे बाबा, त्यांच्या पाठामध्ये काही गोष्टी शिकायला मिळाल्या. तो आणि हा या दोन्ही गोष्टी कळायला पाहिजे आणि म्हणून तर मंदिरात गेल्यानंतर घंटा वाजवताय, बरोबर आहे ना. त्या घंटामधला लोलक पुढे जातो आणि मागे येतो, पुढे जातो आणि मागे येतो. पुढे जातो म्हणजे काय, देव काय झोपलेला नाही, तो जागाच आहे. लोक म्हणतात झोपलेल्याला जागा करायचं, तो जर झोपला तर आपण जागी कशी. चाले हे शरीर कोणाची असते, कोणाची असते, कोणाची असते, कोणाची असते, कोणाची असते, कोणाची असते. चाले हे शरीर कोणाची असते, कोणाची असते, कोणाची असते, कोणाची असते, कोणाची असते, कोणाची असते. चाले हे शरीर कोणाची असते, कोणाची असते, कोणाची असते, कोणाची असते, कोणाची असते, कोणाची असते. चाले हे शरीर कोणाची असते, कोणाची असते, कोणाची असते, कोणाची असते, कोणाची असते, कोणाची असते. कोण बोलविते हरी बिन, कोण बोलविते हरी बिन. देखावी ऐकावी एक नारायण, एक नारायण, एक नारायण, एक नारायण, एक नारायण, एक नारायण. देखावी ऐकावी एक नारायण, एक नारायण, एक नारायण, एक नारायण, एक नारायण, एक नारायण. वा एकदा टाळी वाजवा. फार सुंदर बांधलेली चाले बरं काही. चाले हे शरीर कोणाचे या सत्य, कोणाचे या सत्य, कोणाचे या सत्य, कोणाचे या सत्य, कोणाचे या सत्य. त्या मात्रेतच चालू व्हावी लागते. ती जर मात्रेच्या मागं पुढे जर झाली तर मग लय गोंधळ होतो. शरीर कोणाच्या सत्तेनं चालतं, परमात्म्याच्या सत्तेनं चालतं. काही ओव्या जर पाहायला गेलं, आकाश सर्वत्र वसावे, वायूने नाव भरी हो वसावे, पावके वाहावे वर्षावे जळे, पावके दहावे वर्षावे जळे. आणि म्हणून त्या ठिकाणी असणार ते आकाश जरी असेल, पाऊस जरी पडत असेल, ही सर्व सत्ता कोणाची आहे, त्या परमात्म्याचीच आहेत ना. त्याच्या सत्तेनं सर्व गोष्टी या ठिकाणी असणार चालल्यात. म्या बोलविला वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण आले, जगाते चालिता. वा त्याच्या सत्यानं असणाऱ्या सर्व गोष्टी, पण तो कळून घेणं इतकं सोपं नाहीये. कधी कधी निर्गुण निराकार आहे, सगुण साकार आहे आणि सगुण निर्गुणही तो आहे. पण हे कळण्याकरता संतांची मध्यस्थी करावी लागते. संतांच्या मध्यस्थीशिवाय तो कळणं शक्य नाही. आणि म्हणून काही प्रमाण आपण म्हणतो की हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. हरिप्राप्ती शिवोपाय, 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 हरिप्राप्ती शिवोपाय. धरम
प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. संतांचे पाय जर पकडले चरण, त्यांची सेवा जर केली, कशी करायची? तद्विद्येन परिणे पातेन परिप्रश्नेन सेवा उपदेक्षन्ति ते ज्ञान ज्ञानेन तत्वदर्शिना. ते ज्ञान जर ग्रहण करायचं असेल ते ज्ञान पैगा भरवे. जरी मनी अति आणावे तरी संतया भजावे सर्वस्वेसी. मग कशी सेवा करायची? तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. अशा अनुषंगाने सेवा जर केली तर मग संत आणि साधू सहजरित्या कृपा आपल्यावरती करून जातात बरं का. संतांची कृपा होत असताना कधी कधी आलिंगन कृपा घडते, कधी कधी हस्तकृपा घडते, कधी कधी पदक कृपा घडते आणि कधी कधी नेत्रकृपा घडते. नेत्रकृपा कोणी केली होती? ज्यांचं आता आपल्याला चरित्र पाहिजे, श्री संत एकनाथ महाराजांनी नेत्रकृपा केली होती. कुणावरती? गाववावरती. परिणाम काय झाला? त्या गावबाने भावार्थ रामायण पुढे असं दिग्दर्शन केलं, सांगितलं ही नेत्रकृपा आहे. हस्तकृपा, ज्ञानदेवांनी त्या मुलीच्या डोक्यावरती हात ठेवला होता, मुलीचा मुलगा बनवला होता, हे का नाही? ही हस्तकृपा आहे. जयपाल नावाचा राजा, सतत मुली व्हायच्या आणि मुली झाल्यामुळे त्या ठिकाणी असं सांगितलं त्या राणीला, आता जर पुन्हा मुली झाल्या तर म्हणले तुझं शिरत छेद करून टाकील, मारून टाकील म्हटले तुला. आता लोकांना काय वावडे काय माहीत, मला माहीत नाही. मुली झाल्यानंतर त्यांना राग येतो. पण एक सांगतो मी, कालही बोलून गेलोय, मुलगी दोन्ही कुळाचा उद्धार करणारी आहे. बरोबर आहे का नाही? दोन्ही कुळाचा उद्धार करणारी मुलगी आहे. न जाणं पुन्हा मुलगीच झाली. दाशी हुशार होती, म्हणे राणीसाहेब जगायचंय का मारायचंय? आता मला खरं सांगा, कोण म्हणेल मला मारायचंय? 100 वर्षाचं जरी झालं ना तरी ती म्हणतं मला काय करायचंय. हा, त्यांना जर विचारा बाबा डॉक्टर आणले, जगायचे का मारायचे? ते म्हणतं अजून 2-3 वर्ष म्हणा, जगायचंच आहे 2-3 वर्ष. आट्टा असे प्रत्येकाला मारावं असं कोणाला वाटत नाही. राणी म्हटली मला जगायचं आहे. जगायचंय? खोटं बोलावं लागेल म्हटले. खोटं बोलल्या. मुलगा झाला, मुलगा झाला, मुलगा नव्हता, होती मुलगी. त्या मुलीला कपडे परिधान केले मुलाचे. 12 वर्षाची ती मुलगी झाली आणि म्हणले लग्न करून टाकायचंय. तोपर्यंत म्हणले या मुलाचं तोंड पाहायचं नाही. होती मुलगी पण सांगितलं काय मुलगा झाला. 12 वर्षी लग्न करायचं ठरलं. त्या मुलीचा विवाह मुलीशीच झाला. राजाला काय वाटलं आपला मुलगा आहे, पण होती कोण मुलगी. लग्न झालं आणि मग या असाऱ्या मुलगा समजणाऱ्या मुलीने मनात विचार केला, आपण एका मुलीला फसवलंय, त्यापेक्षा आपण आत्महत्या केलेली बरी. आत्महत्या करण्याकरता निघाली. आत्महत्या करणार तेवढ्यात प्रसंग असा घडला, ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा उच्चार ऐकला, थांबली. 2 मिनिटं म्हटली मारणार तर आहेच ना, पण जाताना संतांचं दर्शन घेऊ. संतांचं दर्शन घ्यायला गेली. ज्ञानदेवांनी हात माथ्यावरती ठेवला आणि मग माऊली बोलले मुला उठ. ती मुलगी म्हटली महाराज मी मुलगी आहे आणि तुम्ही म्हणताय मुला उठ. मी सांगतोय ना मुला उठ. परिणाम काय झाला? जीही निमिष मात्रे देह पालटीला. श्रीचा तो केला पुरुष उभा, श्रीचा तो केला पुरुष उभा, श्रीचा तो केला पुरुष उभा, श्रीचा तो केला पुरुष उभा. जिही निमिष मात्रे देह पालटीला, जिही निमिष मात्रे देह पालटीला, ही निमिष मात्रे देह पालटीला, ही निमिष मात्रे देह पालटीला. श्रीचा तो केला पुरुष उभा, श्रीचा तो केला पुरुष उभा, श्रीचा तो केला पुरुष उभा, श्रीचा तो केला पुरुष उभा. ही निमिष मात्रे देह पालटीला, श्रीचा तो केला पुरुष उभा, ही निमिष मात्रे देह पालटीला, श्रीचा तो पुरुष केला, तो केला पुरुष उभा.
पुरुष मात्र देह पालटिला आणि स्त्रीचा तो केला पुरुष उभा. हा संतांचा महिमा आहे. म्हणजे त्या स्त्रीचाही पुरुष केला, ही ताकद आहे. थोडासा आवाज द्या. आवाज खेचतोय जरा तो, आवाज खेचतोय. मोकळा करा, मोकळा. रिटर्नचे मॉनिटर वाढवा तुम्ही. सिस्टीम फार सुंदर आहे. टाळी वाजवा त्यांच्यासाठी. आपल्या गावचीच आहे ना, गावचीच आहे आपल्या. वा, धन्यवाद. अगदी 4 दिवस सुंदर सिस्टीम लावली, आजही सुंदर लावली. फक्त मॉनिटर वाढवा. ती माझे मॉनिटर वाढवले का तुमच्या एका सिस्टीमच्या 5 सिस्टीम होतील, आहे का नाही? धन्यवाद. फार सुंदर आहे. स्त्रीचा तो केला पुरुष उभा. संतांचा महिमा येतो. आपण इथून लांब गेलो होतो, कृपा केली, हस्त कृपा केली, हात ठेवला होता ना माथ्यावरती. आणि म्हणून कधी कधी संतांचं दर्शन घेतल्यानंतर आपल्या माथ्यावरती जर हात ठेवला ना, शक्तिपात केला जातो. आणि शक्तिपात झाला तर बुद्धीमध्ये बदल घडतो. काय घडतो? बुद्धीमध्ये बदल घडतो. म्हणून तर आपण म्हणतो का नाही, महाराज आशीर्वाद द्या. काही काही तर बहादर असे ते महाराज लोकांचा हात धरतात, तर महाराज डोक्यावरती हात ठेवा आणि आशीर्वाद द्या. एक बोलू का, आशीर्वाद महाराजांनी द्यावा, आपण विनाकारण हात नका ठेवून घेऊ. ही एक गंमत पाहायला मिळते बरं का. काय होतं माहिती का, साधू महात्मे आले का ज्यांचा कधी परमार्थाचा आणि कुठलाही लवलेश नाही ना, ती मंडळी जास्त पुढे असतात. आमच्याकडे पाहिले म्हणून मी सांगतोय. काही बहादर तर असे सत्याकडे ढुकूनही 4 दिवस त्यांनी पाहिलं नाही. तिकडलं सांगतोय मी. 4 दिवस ढुकूनही कधी पाहिलं नाही. आणि कधी बाबाजी आले, महात्माजी मोठे आले का मग त्यांच्या पुढे राहणार, त्यांच्या पुढे असले. अरे जे सेवा करतात ना, ती मंडळी पुढे आले, त्यामध्ये आनंद आहे. पण सेवा करायची नाही, मला पुढे घ्या, मला घ्या ना, मला घ्या, कशाला पुढे पुढे येतो ते. काही काही त्याला ते फोटोप्रेमी म्हणतात, फोटोप्रेमी. त्यालाही पाहायला मिळतात बरं का. सेवा कमी, पण जिथं नाही कोणी तिथं आम्ही, असे बरेच राहतात. ते कामाचं नाहीये. सेवा असावी. सेवेनं साधूने आपल्या डोक्यावरती हात ठेवावा. सेवा झाली तर साधू महात्म्यांना सांगायची गरज नाही, सहजरित्या हात ठेवून जातात, शक्तिपात करतात बरं का. आणि तो शक्तिपात साधू संत महात्मे सहजरित्या करतात. नारायणगिरी बाबा सुद्धा सहज डोक्यावरती हात ठेवायचे. ज्यांच्या डोक्यावरती हात ठेवला ना, त्यांचं कल्याणच झालं. ही बाबांची कृपा होती. काय ताकद आहे साधूची. एक प्रसंग पाहिला होता थोडासा. कुठला? गोविंदगिरी महाराज म्हणून होऊन गेले. कुठे? शिंगव, वारी शिंगव. त्यांची कुटिया होती आणि नदीतून गाडी बाबांची पहिल्या तीराला चालली होती. गाडी अचानक थांबली. ड्रायव्हरला सांगितलं, भाऊ, दादा भाऊ म्हणून होते, म्हटले भाऊ गाडी तशी पुढे जायची नाही. ते म्हणे नाही नाही, जरा वेळ झाला आणि पुढे जायचे आपल्याला. नाही म्हटले, जायची गाडी पुढे तशी. गाडी चालू केली, गाडी चालूच नाही झाली. ते म्हणे थांब जरा इथं. चल म्हणले, नाही तर माझ्याबरोबर चल. दोघंही निघाले, बाबाजी निघाले, गोविंदगिरी बाबांजवळ गेले. दोन्ही संतांची भेट झाली आणि गाडीतून बसले. म्हणे आता कर चालू. गाडी चालू होणारी म्हटले. झाली ना चालू. ही नारायणगिरी बाबांची कृपा. साधू संतांची फार मोठी कृपा आहे, महिमा फार मोठा आहे. फक्त आपण बारकाईनं पाहिलं पाहिजे. हस्त कृपाही करतात, नेत्र कृपाही करतात, पदक कृपाही करतात. त्यांच्या चरणाचं दर्शन जरी झालं, सहजरित्या पदक कृपा करतात आणि कधी कधी नेत्र कृपाही करतात. असे संत होऊन गेले एकनाथ महाराज. त्यांचा पूर्व इतिहास जर पाहिला, भानुदास महाराजांच्या कुळामध्ये त्यांची पंतू जे जन्माला आले ते एकनाथ महाराज. आता भानुदास महाराजांचा अधिकार कमी नव्हता. भानुदास महाराजांनी कृष्णदेवरायानं जी आसरी विठ्ठलाची मूर्ती नेलेली होती, ती मूर्ती भानुदास महाराजांनी आपल्या शक्ती सामर्थ्याने माघारी आणली होती. ते भानुदास महाराज कुळ कमी नाहीये. बरोबर आहे का नाही? परमार्थाची साधना, भजन, काय ताकद होती. ह्या भानुदास महाराजांमध्ये अजून एक ताकद अशी होती. नित्य नेमाचे आसरे पंढरीचे वारकरी एका माऊलीच्या घरी गेले. 15 दिवसाचे नित्य नेमाचे वारकरी, म्हणजे
इकडूनही पायी पायी 15 दिवस चालायचे आणि पुन्हा 15 दिवस पुन्हा पायी पायी इकडे यायचे, पुन्हा इकडून निघाले का पुन्हा 15 दिवस, असा नित्यक्रम कोणाचा. असे एक वारकरी आहे बरं का गणेश बाबा. आपण माऊली सोहळ्यामध्ये सदा वारकरी म्हणून एक वारकरी, सदा वारकरी, ते वारकरी तर असे बहादर म्हणजे मी पाहिलेत बरं का जवळून, आमच्या घरी पण आले होते. त्यांना कोणी जर पैसे दिले तर खिशामध्ये ठेवतात आणि रिक्षामध्ये कुठं बसले की आखे पैसे त्या रिक्षामध्ये काढून फेकतात. त्यांना काय म्हणतात, ते सदा वारकरी. खिशामध्ये काही नसतं पण ऐका ना, खिशामध्ये जरी काही नाही परंतु वारकरी संप्रदायाची एवढी श्रीमंती आहे की त्या सदा वारकऱ्यांना प्रवासासाठी विमान आहे, ही त्यांची श्रीमंती आहे. प्रवासासाठी विमान आहे. आणि मागे पण इकडे आपल्याकडे 750वा आसरा माऊलींचा सोहळ्यानिमित्ताने जो सप्ताह झाला कुठे त्र्यंबकेश्वरला, बंडदात्या कराडकरांच्या सप्त्यामध्ये त्या एकट्या सदा वारकऱ्याने 5 लाख रुपयाचे तुपाचे डबे दिले होते. काही ताकद आहे, आणखी शब्द काहीच नाही. ही वारकऱ्याची ताकद आहे. घरी जर कोणाच्या आले ना, गंध बोटानं नाही, गंध बोटाने नाही, पंजाने लावायचा आणि ते पूर्ण कपाळच भरवायचं. कपाळ नाही भरवलं का त्यांना राग येतो. तो म्हणते त्या घरचं मला जेवणच नको. त्यांनी एकदा विचारलं, बाबा असं का? ते म्हणले महिलांचंही कपाळ भरून पाहिजे गंधाने आणि पुरुषाचंही कपाळ भरून पाहिजे. त्यांना आम्ही सहज विचारलं असं का? ते म्हणले रान खाटं नाही ठेवायचं. कोणतं रान? कपाळ रूपी रान खाटं नाही ठेवायचं. काय ताकद या महात्म्यांची सुद्धा. एकदा वारीमध्ये एक व्यक्ती वारला, बाबांना कळालं सदा वारकऱ्यांना. त्यांच्या घरच्यांना निरोप कसा द्यायचा, सांगायचं कसं? बाबा म्हटले काय घाबरू नका, त्याला जाळून टाका, पुढलं पाहिल म्हटले मी. म्हणून तर त्यांच्या कमरेला सुतळ्या राहतात. सध्या पण पाहायला मिळतात बरं का ते सदा वारकरी, 15 दिवसाचे नित्यनियमाचे वारकरी. गेलेल्या व्यक्ती त्यांनी असं त्याला अग्निदाग दिला. दुसऱ्या दिवशी घरच्यांनी केस केली, बाबांना उचललं, जेलमध्ये टाकलं. बाबांचं तिथं भजन चालू झालं. हा भजनाने पोलिसांना झोपच नाही, म्हणले यांना पहिलं जेलच्या बाहेर काढा. बाबांना जेलच्या बाहेर काढून दिलं. नित्यनियमाचे वारकरी, सदा वारकरी. तसे पण एक वारकरी होऊन गेले भानुदासजी महाराज, नित्यनियमाचे वारकरी. एका माऊलीच्या घरी मुक्काम झाला. त्या माऊलीचा मुलगा मृत पावलेला होता, पण तिनं नियम धरलेला होता की वारकऱ्याला उपाशी जाऊ द्यायचं नाही. जेवण झालं म्हणजे जेवणाला बसले, तयारी झाली होती जेवणाची. हातामध्ये पाणी घेतलं, पण वारकऱ्याला थोडी शंका आली. प्रत्येक वेळी मी आल्यानंतर तो लहान मुलगा माझ्याबरोबर जेवणाला बसतो, तो आज नाहीये. विचारलं, ताई अगं तुझा मुलगा बसतो, तो मुलगा कुठे? ती माऊली खळखळ खळखळ रडायला लागली. महाराज घडू नये पण तशी घटना घडली. काय? माझा छोटासा मुलगा दुपारीच मृत पावलाय. आता मी काय करू? पण बिगर जेवणाचं तुम्ही जाऊ नका. भानुदास महाराज म्हटले, मी केलेली वारी देवाची आहे आणि देव तसं होऊ म्हणजे माझी वारी चुकीची होऊ देणार नाही आणि तुझी सेवा चुकीची होऊ देणार नाही. हातामध्ये पाणी घेतलं आणि सांगितलं, देवा माय बाप्पा, मी केलेली वारी जर खरी असेल तर माझ्या वारीचं पुण्य त्या लेकराला लाभलं पाहिजे, तिचा मुलगा जिवंत झाला पाहिजे. झोपीतून उठावा तसा मुलगा उठला आणि भोजनाकरता येऊन बसला. ही ताकद भानुदास महाराजांची. आणि त्यांच्या कुळामध्ये भानुदासाची या कुळी महाविष्णूचा अवतार. म्हणजे अवतार कोणी घेतला तर माझ्या एकनाथ महाराजांनी, भानुदासांची चिरंजीव. चक्रपाणी, चक्रपाणीचे हरिभक्तांचे सूर्यनारायण आणि सूर्यनारायणांचे माझे एकनाथ महाराज. तसं पाहायला गेलं, जन्म झाला एकनाथ महाराजांचा आणि काही काळामध्ये आई गेली, वडीलही गेले, संगोपन केलं ते कोणी? आजोबाने. चक्रपाणी महाराजांनी असं संगोपन करावं. पण लहानपणामध्ये देवाचं वेड लागलं, भजनाचं वेड लागलं. जिथं गेलं तिथं विठ्ठल विठ्ठल, हरी हरी, कृष्ण कृष्ण साधना करायला लागले. आणि साधना करता 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 एक दिवस एक पडिक आश्रम मंदिर होतं, त्या मंदिरामध्ये जाऊन असं बसले. 15 दिवस अनुष्ठान केलं. कोणी? लहान वयामध्ये
परिणाम असा झाला, त्यांना दूध पाजण्याकरता जगाचा मालक आला आणि लहान वयामध्ये भानुदास महाराजांना 15 दिवस दूध देण्याचं काम जगाच्या मालकाने केलं. साधना फलद्रूप झाली. पुढे मनामध्ये इच्छाशी निर्माण झाली की गुरु केला पाहिजे. गुरुच्या शोधामध्ये असं निघाले आणि देवगिरीचे असं एक संत जनार्दन महाराज. जनार्दन स्वामी एक कोपरगावचे ते वेगळे बरं का, आणि देवगिरीचे ते वेगळे. हे पण एक महान संत होऊन गेले. जरा टाळी वाजवा. जनार्दन स्वामी महाराज फार मोठी विभूती होऊन गेली. जसे गंगागिरी महाराज होऊन गेले, त्याच तोला मोलाचे संत कोण होऊन गेले? जनार्दन स्वामी महाराज. हे देवगिरीचे संत साधना करत होते. एकनाथ महाराज तिथे गेले आणि गेल्यानंतर त्यांची साधना यांनी पाहिली. एकनाथ महाराजांचं सहज लक्ष गेलं, जनार्दन स्वामींचं सहज लक्ष गेलं आणि सहज कृपा त्या ठिकाणी घडली. दृष्टीने जेव्हा पाहिलं डोळे भरून, हा बालक म्हटले काहीतरी चमत्कारिक आहे. हा बालक आपण जवळ ठेवून घेतला पाहिजे. कधी कधी काही मुलं फार तेजस्वी असतात, बरोबर आहे खरे, आणि काही एवढे वानमारे असतात ना, कायमची आरा जर पाहिला का गौरी फुटल्यासारखं थोबाडावरती. काही काही तेजस्वी असतात. साधनेचं तेज आलं असतं, साधना केली का तेज येतं. आता आपल्या असे त्यांना किती खाऊ घाला, ते उदबत्ती छापते, उदबत्ती छापच. तुमचं नाही सांगत मी. कधी कधी भास्करगिरी बाबा मला बोलतात बरं का, बाबा या पोराला काहीतरी खाऊ घाला. त्या दिवशीच आश्रमावरती आल्यानंतर म्हणली, महाराज हे ज्ञानूला काही खाऊ घातलं की नाही काही. म्हणलं बाबा काय देवाची इच्छा असेल तसं त्या ठिकाणी घडेल, आहे का नाही. जेव्हा सुधारायचं सुधारलं, पण तुमच्या आशीर्वाद असले तर काही कमी पडायचं नाही. म्हणलं ते बॉडीनं जरी असर वाढलेलं नाही, पण बुद्धीनं मात्र बाबा तुमचा आशीर्वाद आहे म्हटलं, यापेक्षा अजून काय द्यायला पाहिजे. सेवेत तुमच्या यापेक्षा काय द्यायला पाहिजे. एकनाथ महाराज असरे तेजस्वी असर चेहरा, तेजपुंज चेहरा, साधनेचं तेज आलेलं होतं. साधी गंमत सांगतो, हरिपाठ तुम्ही नित्यनेमानं करा तरी त्या मुलाच्या चेहऱ्यावरती आपोआप तेज येतं. या हरिपाठाची ताकद आहे. रामरक्षा स्तोत्र म्हणा, त्या मुलाच्या चेहऱ्यावरती ते वाळलेलं असू द्या पण तरी तेज येतं. मग अशा आमच्या गणेश बाबांनी त्या लेकरांना बघा त्यांचं कौतुक केलं. ते मी पहिलं गणेश बाबांचं कौतुक करतो, तुम्ही त्यांचं कौतुक करा. तर लहान लेकरांना परमार्थकडे येण्याची उपरती निर्माण होते बरं का. त्या अनुषंगाने त्यांचं आपण जर कौतुक केलं ना, कोणाचं पोरांचं जर कौतुक केलं ना, पोरं एवढे भारी असतात ना, ते परमार्थाच्या मार्गावरती लागतात. नाही तर ते वाटतं तेवढे सोपे नसतात. एकदा मी प्रवचनात जरा एकावरती खवळल्यामुळे ते लहानच पोरग त्यानं पाहिलं, आणि त्यावेळी माझंही काय वय नव्हतं एवढं. मी थोडंसं असं आळंदीतून शिकल्यानंतर इकडे आल्यानंतर त्याला मी थोडंसं खवळलो. त्यानं पाहिलं हे महाराज कुठं जातात. तेव्हा 7-7 दिवस एका जागेवर थांबायचो आम्ही सत्यासाठी बागलाण परिसरामध्ये. मी लघुशंकेसाठी असर बाथरूममध्ये गेलो. त्या पोराने बाहेरून पाहिलं, बाबामध्ये गेले. आता मी घेतली मधून कडी लावून, पण ते एवढं हुशार होतं त्यानं बाहेरून अलगत कडी लावून घेतली. 15 मिनिटं मी आडत होतो, अरे दरवाजा उघडा, दरवाजा उघडा, दरवाजा उघडा. ते एका पुरुषानं आवाज ऐकला, ते आलं पळत, त्यानं दरवाजा उघडला. म्हणलं का हा दरवाजा कोणी लावला. आणि मग ते लांबून म्हटले, महाराज कशी जिरली. अरे म्हटलं भाऊ तुझी झाली जिरली, तू आम्हाला म्हणतो जिरली, पण वाटतं तेवढं सोपं नाही. त्यांच्या लईने नादी लागायचं कोणाच्या. पण एक आहे, त्यांना जर चांगलं प्रोत्साहन जर दिलं ना तर ते पारमार्थिक मार्गावरती लागू शकतात. म्हणून त्यांना मी धन्यवाद दिलं. बाबांच्या करता टाळी वाजवा. सवय लावली पाहिजे लहान लेकरांना. तुम्ही तशी प्रपंचाची सवय लावता ना त्याला, कोणाला त्या लहान लेकराला असं वागलं पाहिजे, तसं वागलं पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, तशी परमार्थाची सवय लागली पाहिजे त्याला. लावलीच पाहिजे सवय त्याला. हे परमार्थ कर, असा परमार्थ कर, असा हरिपाठ कर.
अशी या ठिकाणी राम रक्षा स्तोत्र म्हण, असा हनुमान चालीसा कर, अशी सवय लावली पाहिजे. कुणाला? लेकरांना. कधी कधी पखवाद वाजवायची सवय लागली पाहिजे. बरोबर आहे का नाही? कुणाला? लेकरांना. आता या लेकराकडे पाहिल्यानंतर तुम्हाला वाटतं का नाही आपल्या लेकरांनी काय करावं? काय करावं? वाजवावं असं वाटतं का नाही? पण काय होतं माहिती का, तुम्ही त्याला वेळ देत नाही. तुम्ही म्हणता कर अभ्यास, ती इकडे येत नाही. इकडं न आल्यामुळं ते शिकतं आणि शिकल्यानंतर ते वाजवितं नाही असं नाही, पण कधी हा म्हातारं झाल्यानंतर वाजवितं. हा ते हे नाही वाजवीत, ते आपल्याला वाजवून काढितं. ते म्हणतो हे पान काय वाजवायचं, ते कातड आणि हे कातडच आहे. बरोबर आहे ना? ऐका जरा, विनोदाचा भाग सोडा. लहानपणात सवय लावा. एकनाथ महाराजांना सवय लावली होती चक्रपाणी महाराजांनी, आणि सद्गुरूची कृपा घडली. तेज पुंज चेहरा पाहिला जनार्दन स्वामी महाराजांनी. पण परीक्षा घेतली. काय परीक्षा घेतली? हे आसारे जनार्दन स्वामी महाराज राजाच्या दरबारी काही लिखाणासाठी कारकुनीचं काम करायचे. एका पैचा आसार हिशोब चुकला होता आणि पैचा हिशोब सापडायचा आहे. एकनाथ महाराजांना सांगितले एवढा शोधशाल का? महाराज म्हटले शोधतो. संध्याकाळची वेळ होती. संध्याकाळी 6 वाजेला बसले एकनाथ महाराज त्या पैचा शोध घेण्याकरता. गंमत काय झाली, जनार्दन स्वामी महाराज जेवणही केलं, झोपलेही, तरी एकनाथ महाराज ते हिशोबच चालत होते. पाठ झाली आणि पाठ झाल्यानंतर ते एक पैचा शोध लागला. मोठ्याने टाळी वाजवायला लागले. जनार्दन महाराज खडबडून जागे झाले. म्हणले का टाळी वाजवली? म्हणले एक पैचा शोध सापडला. एक पै कुठे गेली होती हे मला सापडलं. आणि मग सांगितलं आता तो शिष्य होण्याच्या मापामध्ये आहे. मग अनुग्रह केला. कोणाला? एकनाथ महाराजांना. ज्या अर्थी म्हणले एक पैचाही हिशोबामध्ये शोधण्यामध्ये तू टाळाटाळ केली नाही, असाच जर शोध देवाचा घेतला तर निश्चित देव मिळेल म्हटले. आणि म्हणून तीच परीक्षा ठरली गेली. कुणाची? एकनाथ महाराजांची. कर्मधर्म सुयोगाने साधना शिकवली. आणि साधना करत असताना नंतर एक दिवस हेच एकनाथ महाराज जनार्दन स्वामी महाराजांच्या बरोबर देवगिरीजवळ आसार गेले आणि सांगितलं आज एकनाथा तुला मी आज आसार देवाचं दर्शन घडवून देतो. बाबाजींच्याकडे एकदा टाळी वाजवा. श्रीराम जय जय राम, 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 राम जय जय राम, श्रीराम जय जय राम, राम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम. टाळी वाजवा. आपल्या सर्वांचं हृदयाचं स्थान आणि परिसराचं वैभव आदरणीय बाबाजी या ठिकाणी असं राहिलेत. मी आमचं परम भाग्य समजतो बरं का. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. कसं असतं साधू महात्मे संत जेव्हा कथेमध्ये येऊन बसतात ना, आपण त्यावेळी ठरवून टाकायचं की आपली कथा पवित्र आणि पावन झाली. त्यांची कृपा जरी आपल्यावरती पडली, आपल्यासारख्या लेकरावरती, ते आपले मायबाप आहेत, आणि आपल्यासारख्या लेकरांवरती सहजरित्या जरी कृपा घडली तर आपण हेच म्हणायचं बरं का,
जलमालो त्याचे जलमालो त्याचे हो जन्मालो त्यांचे जन्मालो त्यांचे आज फळ झाले साचे आज फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संत तुम्ही सांभाळिले संत आजी फळ झाले साचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती तुम्ही सांभाळिले साचे जन्माला ज्याचे आजी फळ झाले साचे सांभाळिले संती चिरझली खाली हा जन्माला त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय जन्मा आलो त्याच्या आज फळे झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती कृत्य कृत्य झालो इच्छा केली ते पावलो साधू संत भेटले की जीवनामध्ये आपली भीती आणि भय निघून जातं ही ताकद म्हणून बाबांच्याही चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो आणि आपल्या सेवेकडे असणं वळवतो. आपण या ठिकाणी कथेमध्ये जनार्दन स्वामी महाराजांनी या ठिकाणी आदरणीय बाबा आपल्या बाबांच्या सेवेमध्ये जे रोज त्या ठिकाणी असतात एकदा टाळी वाजवा आमचे दादासाहेब महाराज शिंदे टाळी वाजवा आज सकाळी पण असं तिकडं होते बरं का आज संत भोजन होतं या वरतीच या 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 आज पडेगावला जी संत भेट होती स्वामी रामदासजी बाबाजी कर्नलकर आणि आपले बाबाजी असा अलौकिक कार्यक्रम झाला अशी अलौकिक संत भेट झाली दोन्ही बाबाजी जेव्हा व्यासपीठावरती आले तर मला वाटतं बऱ्याच वेळा 75 ते 100% लोकांच्या डोळ्यातून पाणी निघत होतं सकाळी अलौकिक सोहळा असा पाहायला मिळाला पडेगावला बाबाजींनी वर्णन करावं कर्नलच्या बाबाजींचं आणि कर्नलच्या बाबाजींनी वर्णन करावं आपल्या शांतीब्रह्म आदरणीय परमपूजनीय भास्करगिरी बाबांचं प्रत्येक डोळ्यात लोकांचे असे डोळे पाणवलेले होते आणि मग आमचे शिंदे बाबाही तिथं होते त्यांनाही धन्यवाद देतो सेवेमध्ये आहेत आपल्या सेवेकडे वळतो जनार्दन स्वामी महाराज म्हटले चला माझ्या म्हटले संगतीला देवगिरीवरती गेले आणि तिथे एक असारा मलंग म्हणजे तो फकीर आलेलो तो फकीर पाहिला साधना करायला बसले जनार्दन महाराज गुरुजी साधनेला बसले आणि एक अलौकिक प्रसंग असा घडला त्यावेळी त्या आलेल्या फकीराने काय केलं समवेत काही असऱ्या कुत्री होती त्यांचा सर्व दूध काढला आणि त्या कोटऱ्यामध्ये टाकलं शिळे तुकडे होते ते शिळे तुकडे कुस्करले त्या कोटऱ्यामध्ये टाकले गोळा तयार केला आणि ते महात्माजी आसरे खायला लागले हा प्रसंग आसारे एकनाथ महाराज पाहत होते असं वाटत होतं त्या आसऱ्या महात्म्याने जणू काय असं 15 दिवस स्नान केलेलं नाही घामाच्या धारा लागलेल्या होत्या हा प्रसंग जेव्हा एकनाथ महाराजांनी पाहिला त्यांना असं वाटलं
नाही नाही म्हटले हे चांगलं नाही, आपल्याला खायचं नाही म्हटले काही. जनार्दन महाराजांनी खुणावलं, जा म्हटले समोर. म्हटले नाही नाही. केलेशील असा प्रसंग त्यांना दिसला. त्यांना वाटलं हे वेगळंच काहीतरी आहे, तरी समजून नाही घेतलं. परंतु त्यातले काही घास काढले, तो लाडू तयार केला, जनार्दन महाराजांच्या हातामध्ये दिला, त्यांनी प्रश्न केला, तरी यांनी नाही खाला. कोणी? एकनाथ महाराजांनी. ते सर्व संपून गेलं. पण कटोरात व्हायचं होता. म्हणजे तेवढा कटोरात होऊन आणा, जाताना एक करा म्हणजे थोडासा चाटून बघा. ते गेले तिकडं. थोडंसं काही जे उरलेलं होतं ना, त्या हाताला त्या ठिकाणी असं एकत्रित केलं आणि चाटून बघितलं, समाधीच लागली. कोणाला? कोणाला? एकनाथ महाराजांना समाधीच लागली. आणि समाधी लागल्यानंतर डोक्यावरती हात ठेवला, समाधी उत्थान पावली. म्हणले काय झालं? म्हणले काय झालं? काही नाही झालं हे विचारा. साक्षात परब्रह्माची या ठिकाणी सर्व ओळख झाली. काही पर्व काळ आले, त्या पर्व काळामध्ये जनार्दन स्वामी महाराजांनी अनुग्रहित केलं. कोणाला? एकनाथ महाराजांना. आणि जीवनात ज्या दिवशी गुरु मिळतो ना, त्या दिवशी पुन्हा आपला नवा जन्म असतो. बरं का, हे लक्षात राहू द्या. काय असतो? नवा जन्म असतो. आपण आतापर्यंत जे जीवन जगलो ते आहेच नाही असं नाही, पण सद्गुरूची कृपा घडली का समजावं आतापर्यंत आपलं जीवन त्याचा शेवट झाला आणि चांगल्या नव्या पर्वाला आपली सुरुवात झाली हे समजून टाकावं. त्या पर्वाची सुरुवात झाली, सद्गुरूची सेवा करायला लागले. सेवा ही कशी करावी मी मगाशी बोलून गेलो. तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. काया वाचा म्हणे सद्गुरूची सेवा करावी. आपलं परम भाग्य आहे बरं का. खंडोबाची वाडी, घोगरगावकर मित्रमंडळी, वयोवृद्ध मंडळी, महिला मंडळ सर्वांना विनंती करतो, आपल्या जवळ एवढे महात्माजी आहेत, बाबाजी आहेत, स्वामी महाराज असतील, देवगडची महाराज असतील, खरोखर या ठिकाणी काया वाचा मनाने सेवा करा बरं का. काही कमी पडत नाही, काहीच कमी पडत नाही. त्यांची कृपा एकदा झाली ना, अशी अशक्य गोष्ट कोणतीच राहत नाही, ती शक्य होऊन जाते. एवढी ताकद आहे. कधी कधी देव एखादी गोष्ट देणार नाही, पण संतांनी एखादा आशीर्वाद दिला तर मला वाटतं देवालाही ती गोष्ट पूर्ण करून द्यावी लागते. का? संतांनी दिलेला आशीर्वाद देव कधी खोटा ठरू देत नाही. दिलेला संतांचा आशीर्वाद खराच करावा लागतो. ती जबाबदारी देवावरती पडते. कोणावरती पडते? देवावरती. संत सहज बोलून जातात. प्रसंग असा घडला, सुंदर सेवा करायला लागले आणि सेवा करता करता बरेच दिवस निघून गेले. एक दिवस असा प्रसंग घडला, एका राजाची स्वारी त्या प्रांतावरती स्वारी करून आली, युद्धासाठी आली. त्या काळी असार मुघल सैन्य होतं. जनार्दन स्वामी महाराज असार साधना करत होते, समाधी लागलेली होती. त्यांचा अंगार काय एकनाथ महाराजांनी घेतला, अंगावरती परिधान केला आणि घोड्यावरती स्वारी करून पुढे आसर गेले, युद्धासाठी सामोरे गेले, युद्ध केलं. युद्धामध्ये समोरचे आसर जे काय होते त्यांना पराजित केलं आणि पराजित करून पुन्हा माघारी फिरले. तो अंगार का काढला, खुंटीला टांगला. तोपर्यंत आसरे काही काळाने जनार्दन स्वामींची आसर समाधी उत्थान पावली. समाधीतून जागे झाल्यानंतर पाहिलं, समाधी त्या ठिकाणी आसर उत्थान पावल्यानंतर आसर पाहिलं, अरे काही धावपळ कसली आहे. म्हणजे काही नाही, युद्ध झालं होतं आणि युद्धामध्ये तुमच्या शिष्याने मोठा पराक्रम केला. म्हटले काय पराक्रम केला? म्हटले तुमच्या शिष्याने तुमचा अंगारका घालून तुमच्यासारखं स्वरूप घेऊन पुढे गेले आणि समोरच्या आसऱ्या जे काही आसर मुघल सैन्य होतं त्यांना पराजित केलं. तुमचा शिष्य म्हणजे सर्वसामान्य नाही. आनंद वाटला. सेवा करता 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 साधनाही करायची. एक दिवस जंगलामध्ये जाऊन बसले, भजन चालू होतं.
विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला हे विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा साधना करायला बसले. विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला. गोड असर भजन केलं. भजन चालू असताना समाधी लागून गेली आणि परिणाम असा झाला. त्याच एकनाथ महाराजांच्या आसरा भजनामध्ये विषारी सर्पाला आणि विषारी सर्पाने त्या विषारी सर्पाने त्या ठिकाणी असा अंगावरती प्रवेश केला. पण साधनेमध्ये एवढे दृढ झालेले होते, कुठल्याही प्रकारे साधनेमध्ये विक्षेप येऊ दिला नाही. काय असेल ते असेल, शरीराचे काय असणारे गुणधर्म असतील ते शरीर त्या ठिकाणी असणारे गुणधर्म भोगील, पण माझी साधनेमध्ये मी या ठिकाणी असणारं विक्षेप होऊ देणार नाही. विक्षेप होऊ दिला नाही. भजन त्या ठिकाणी असणारं चालू होतं, तपश्चर्या चालू होती. परिणाम काय झाला, त्या एकनाथ महाराजांच्या आसारा साधनेमध्ये तो आसारा जो काळ आहे, काळ तो काळरूपी नावाचा सर्प डोक्यावरती त्या ठिकाणी आसारा धारण केलेलंच आहे. सावली धरली साधनेमध्ये. कोणी? त्या काळरूपी नावाच्या सर्पाने त्या ठिकाणी आसारा सावली धरली. आजही जर आपण जर पाहिलं, जर कधी गेलात ना तुम्ही कुठे पैठणला गेल्यानंतर एकनाथ महाराजांच्या आसाऱ्या त्या मूर्तीच्या वरती कोणी सावली धरलेले काळाने. आता तसं पाहायला गेलं, एक बोलू का, काळ आपल्याला क्षणोक्षणाला खातो का नाही? क्षणोक्षणाला संपवण्याचं काम असा काळ करतो. पण वास्तविक पाहता असे काही हे संत होऊन गेलेत ना, या संतांनी काळावरती विजय मिळवलेला आहे बरं का. काळावरती काय मिळवला आहे? त्यामध्ये म्हणजे आसारे एकनाथ महाराज पण आसार झाले का ज्यांनी काळावरती विजय मिळवलेला आहे. कशावरती? काळावरती आसार विजय मिळवलेला आहे. आणि म्हणून अशी साधना करणारे एकनाथ महाराज पुढे तीर्थयात्राही त्यांनी आसार केली. आलेत का? विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला निवृत्ती देव सपानो
एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्त बाई एकनाथ नामदेव तुकाराम 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 निवृत्ती ज्ञानदेव समाज मुक्त बाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्त बाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव समाज मुक्त बाई एकनाथ निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्त बाई एकनाथ नामदेव तुकाराम ज्ञानदेव समाज मुक्त बाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्त बाई एकनाथ नामदेव हरी गिरजा अगं गिरजा अगं बाळ पाठीवरती बसलंय बघ बर का ग पडेल. अहो मला लहान मुलं सांभाळायची सवय आहे हे बाळ पडणार नाही माझ्याकडून. माफ करा एकनाथ महाराज मी तुमच्या बायकोची खोड काढली. मला वाटलं की तुम्हाला राग येईल पण तुम्हाला राग आला नाही. माफ करा एकनाथ महाराज मला तुमचा शिष्य म्हणून मला सांभाळून घ्या. एकनाथ महाराजांचे त्या ठिकाणी असं लग्न झाल्यानंतर काही काळाने जेव्हा असं शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना म्हणे राग येत नाही, ह्या बाजूने राग येत नाही म्हटले. राग कसा येत नाही म्हटले पाहू म्हटले. एकनाथ महाराजांकडे त्या ठिकाणी असं काही लोकांनी 200-300 रुपये दिले आणि म्हणजे राग आला पाहिजे याकरता काही लोक पाठवले. ते पळत पळत गेलं आणि एकनाथ महाराजांची आसारी पत्नी त्या गिरजाबाईंच्या आसार पाठीवरती जेव्हा आसारी उडी मारली, उडी मारता क्षणी एकनाथ बाबा बोलले संभाळ बर का म्हटले त्याला. त्या माऊली म्हटल्या घाबरू नका म्हटले, असा हरिपंडिताला सांभाळायची मला सवय आहे म्हटले, रागच आला नाही. शांतीब्रह्म ही पदवी एकनाथ महाराजांना लागू झाली बरं का. शांतीब्रह्म ही पदवी एकनाथ महाराजांना लागू झाली आणि ती कुठल्याही प्रकारची घोषित पदवी नाही. त्यांच्या वार्षिक पाहता कीर्तीतून, त्यांच्या आसाऱ्या कर्मातून, नवे नवे त्यांच्या जीवनचरित्रातून त्यांना ती कीर्ती प्राप्त झालेली आहे. तशीच पदवी आपल्या शांतीब्रह्म आपल्या आदरणीय भास्करगिरी बाबांना सुद्धा प्राप्त झालेली आहे. का तर त्यांचं पहा तुम्ही सर्व कृती ही साक्षात शांतीब्रह्म एकनाथ बाबांसारखीच आहे. 2 महात्मेत, एक भास्करगिरी बाबा आणि दुसरे कोण आळंदीचे आदरणीय शांतीब्रह्म कुरेकर बाबा. त्यांना सुद्धा सर ती पदवी, कोणतीही पदवी कोणाला मिळत नाही, बरोबर आहे का नाही, कोणती पदवी कोणाला मिळत नाही. त्याकरता त्या ठिकाणी सर अनेक प्रकारचा सर जीवनक्रमानं त्या पद्धतीने करावे लागते. तसं सध्या आता बऱ्याच स्वयंघोषित पदवी आहेत स्वामी बाबा. काही पदवी आम्ही बऱ्याच वेळा ठिकाणी पाहतो बरं का, स्वयंघोषित. कोणत्या? समाज प्रबोधनकार. ही कोणत्याच विद्यापीठामध्ये नाही आहे. मंत ही पदवी आहे, बरोबर आहे का नाही, मंत ही पदवी आहे. श्री श्री 1008 ही पदवी आहे. महामंडलेश्वरी ही पदवी आहे, ऐका नाही, शास्त्रीजी ही पदवी आहे. पण या पदव्या आणल्याच कुठून? माफी मागतो, मला कुणाला दुखवायचं नाही आहे, पण कधी कधी या पदव्या जर पाहिल्या, आतापर्यंत ह्या पदव्या बऱ्या होत्या पण काही पदव्या तर फार पुढे गेल्या. आता कोणत्या? म्हणजे कीर्तन केसरी, ते हिंद केसरी पदवी होती कुस्त्या मारल्यानंतर. ही कोणत्या बाजारातून आणली हेच काही कळेना. इथपर्यंत बरं होतं. आता नवीन पदव्या यायला लागल्या आमच्या पुढे. काय? विनोदाचार्य. हा, विनोदाचार्य. त्यातही पुढं एवढं तर बरं होतं, पण काही सचिन दादा प्रति विनोदाचार्य. प्रति ही शब्द म्हणजे काय आहे? प्रति म्हणजे डुप्लिकेट. मला खरं सांगा, वापरायला डुप्लिकेट वस्तू चांगली का ओरिजिनल वस्तू चांगली? मग आता मला सांगा, डुप्लिकेटांची कीर्तन ऐकायचे का ओरिजिनलची कीर्तन ऐकायची? ऐका ना जरा. ओरिजिनल ते आहेत कोण? जे गाथा आणि गीता सोडून बोलत नाही ना, बाबाजींसारखे हे ओरिजिनल आहे. जे इकडलं तिकडलं ऐकून इकडलं तिकडलं टाइमपास करून जे सांगतात, शिकवतात ना, ते असं डुप्लिकेट ऐकूच नका, आपला उद्धार होणार नाही. बरोबर आहे का नाही? ओरिजिनल गोष्टीनं आपला या ठिकाणी असं उद्धार होणार आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराज. असे अनेक प्रसंग आहेत एकनाथ महाराजांच्या आसरा जीवनातले का ते वाखाणण्यासारखे आहेत. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या जीवनामध्ये एक प्रसंग असा आला. एक यवन, त्याला काही लोकांनी पैसे दिले. कशा करता? म्हणजे तो असं पान खायचं. आणि शांतीब्रह्म एकनाथ महाराज इकडं आले का पान खाऊन म्हटले त्यांच्या अंगावरती थुंकायचं. त्या व्यक्तीने मागचा पुढला विचारच नाही केला.
आणि कधी कधी काय होतं माहिती आहे का, एखाद्या महात्म्याला त्रास द्यायचं ठरलं तर कुटिली लोक, द्वेष करणारी लोक कुठंतरी पैसे देतात आणि काहीतरी त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला सांगतात का त्यांना त्रास द्या. पण गंमत काय होते माहिती आहे का, जो व्यक्ती त्रास द्यायला जातो त्याच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे विचित्र प्रसंग घडतात, हे लोक समजूनच घेत नाही. म्हणून कधी कोणत्याही महात्मे असतील, कोणते साधू असतील, संत असतील, त्यांना कधीच त्रास देऊ नका. एक बोलू, तुम्हाला जायचंच नसेल तर जाऊ नका, परंतु त्यांना कधी त्रास देऊ नका, हे महत्त्वाचं आहे बरं का, फार महत्त्वाचं आहे. मानाचं नाही बोलत मी. आमचे शिंदे बाबा पण या ठिकाणी बसलेत. सांगतो मी तुम्हाला, बाल ब्रह्मचारी पुंजाई आईसाहेबांचा आशीर्वाद ज्यांना लाभला त्यांना काही कमी नाही, पण ज्यांना मात्र तळतळून शाप दिला, आजचा प्रसंग फार अवघड आहे. काही काही तर किडे पडू पडू गेले. का बरं? त्या साध्वींचा शब्द होता, त्या माऊलीचा शब्द होता, शिवभक्तांचा शब्द होता, बाल ब्रह्मचारी असणाऱ्या त्या होत्या, त्यांचा शब्द काही काहींना म्हणजे शाप भोगावा लागला. आणि ज्यांना वरदान मिळालं त्यांच्या जीवनात आज काहीच कमी नाही. बरेच लोक सांगतात, हे का नाही, आपले कानडे पाटील, हे का नाही, आशीर्वाद आहे जीवनामध्ये, काही कमी नाही. अजून आमच्याकडे ते नारायण बाबा माळी म्हणून त्यांचे कुटुंबीय, तात्या बाबांचा त्यांचा परिचय आलाय, आहे की नाही, तुमचा परिचय आलाय, शिंदे बाबांचा त्यांचा परिचय आला, की त्या व्यक्तीनं काही नसताना फुलं घ्यायचे आणि आईंना नेऊन द्यायचे, आईनं ते घ्यायचे आणि महादेवच्या पिंडीवरती अर्पण करायचे. आज असं आहे, त्या कुटुंबियामध्ये काही कमी नाही आणि साधना करणारी मंडळी आहेत, हे पाहायला मिळालं. आमच्याही जीवनामध्ये हा प्रसंग पाहिला मी, की जेव्हा आईंचे आशीर्वाद डोक्यावरती पडले, आज काही कमी पडत नाही. हे फक्त आईनंच घडवलंय, बाबाजींनी घडवलंय, हे आशीर्वाद संतांचे मिळाले का जीवनात काही कमी पडत नाही. फक्त एक आहे, त्यांच्या ठिकाणी जाऊन त्रास देऊ नका. संतांना कधी त्रास द्यायचा नाही. अजून बोलू का, तुम्ही एक वेळे देवाला बोलले ना, देव तुम्हाला माफ करील, पण संताला तुम्ही बोललात ना, देव तुम्हाला कधीच माफ करू शकत नाही, हे डोक्यात राहू द्या. बरोबर आहे का नाही? देवाची निंदा झाली, देवानं सहन केली, पण गर्गाचार्यांची निंदा सहन जेव्हा सुरुवात झाली, देवानं सहन नाही केलं, महाबळ भटाची फजितीच केली, हे डोक्यात पक्क ठेवायचं, आहे का नाही, पक्क डोक्यात ठेवायचं. संतांची निंदा किंवा त्याच्याकडे संतांना त्रास कधी द्यायचा नाही. कर्मधर्म सोयगाने तो व्यक्ती निघाला आणि त्यानं काही पैसे घेतले, ते पानं वगैरे खाली. एकनाथ बाबा गेले स्नानाकरता, स्नान झालं आणि वरती निघाले. त्या क्षणी या व्यक्तीनं काय केलं, स्नान करून येता क्षणी एकनाथ बाबांच्या अंगावरती असं थुंकी टाकली. बाबा पुन्हा गेले, पुन्हा दर्शन घेतलं, पुन्हा स्नान केलं, पुन्हा वरती आले. असं किती वेळा? एक वेळा नाही, दोन वेळा नाही, तीन वेळा नाही. आता मला सांगा, तिथं जर माझ्यासारखा असता तर? शिंदे बाबा, एकदा मी ते नाशिक जिल्ह्यात कीर्तनाला निघालो आणि तेव्हा काही गाडीची सोय नव्हती. बसमधून खाली उतरलो, खाली उतरता क्षणी एक व्यक्ती मला घ्यायला आला. पोरगच होतो, तरुण. ते गाडीवरती बसलं, ते म्हणजे महाराज बसा. मी बसलो, त्याच्या आसरा गाडीवरती बसलो. ते काय करायचं माहिती आहे का, 10-15 फूट गेलं किंवा 100-1 फूट गेलं, ते खाली वाकायचं आणि थुंकी टाकायचं. ते थुकलं की त्यानं खालेलो असारा गुटखा, ते गुटखा खाल्ल्यामुळं त्या गुटख्याचे सारे शिंतोडे माझ्या धोत्रावरती उडायला लागले. मी म्हटलं जरा आता अवघडच झाले, आपल्याला त्याचा वास पण सहन होत नाही आणि कधी जीवनात हे असे प्रसंग ओढवलेच नाही. म्हटलं हे अवघडच आहे. म्हटलं काय, म्हटलं आता अवघडच आहे. बरीच गाडी पुढे गेली, पुन्हा ते थुंकायला लागलं. मी त्याला बोलणार, पण मनात विचार आला, म्हणलं आज आपल्याला एकनाथ महाराजांचा अभंग घ्यायचा आहे. डोक्याला हात लावला, म्हटलं 108 वेळा असा यवन त्या ठिकाणी नाथबाबांच्या अंगावरती थुंकला तरी नाथबाबांनी म्हणावं, यवन अंगावरी थुंकला, यवन अंगावरी थुंकला. टाळी वाजवा, टाळी वाजवा, टाळी वाजवा.
शिरावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला. त्याला प्रसादच दिला. नव्हे नव्हे त्याच्यावरती असर कृपा केली. काय केली? कृपा केली. कुणावरती? त्याच्यावरती. जेव्हा त्याच्या असर थुंकून थुंकून त्या ठिकाणी असर तोंडामधले जे काय असर लाल ग्रंथी तिथे संपूर्णच गेली. आता थुंकायची वासना पण नाही राहिली, परंतु सर्व आसारी तोंडाची सातडी निघाली. जसं टोमॅटो लाल व्हावं ना, असं तोंड मधून लाल झालं. आणि लाल झाल्यानंतर त्या ठिकाणी असं माफी मागितली. बाबा चूक झाली माझ्याकडून. सांगितलं, अरे बाबा तू जर थुंकला नसता तर मी या ठिकाणी असं 108 वेळा स्नानच केलं नसतं. आणि त्या तीर्थाचं स्नानाचं महत्त्व नव्हे नव्हे तीर्थाचं स्नान घडलं हे मला घडलंच नसतं, हे तुझ्यामुळं घडलंय. उलट तुझे माझ्यावरती उपकार आहे. एकनाथ बाबांनी उलट त्याला हात जोडला. याला म्हणतात साधूचा अंतःकरण. अशा अनेक प्रसंग आहेत एकनाथ बाबांच्या बाबतीमध्ये. पुढे एकनाथ महाराजांच्या आसऱ्या वाड्यामध्ये अनेक लोक यायला लागले. एक माऊलीचा मुलगा होता. त्या मुलाने एक दिवस आसर एकनाथ बाबांची आसरी कथा ऐकली. त्या कथेमध्ये पुरणपोळीचा नैवेद्य होता. त्या मुलाने खाला आणि तो मुलगा म्हटला, आई मला ह्या बाबांच्या संगती राहायचे. काय करायचे? बाबांच्या संगती राहायचे. कशासाठी? कशासाठी? वेदांत बाबाजी त्याची पुरणपोळी लय आवडीचा विषय. ते आमचे गायनाचार्य. त्या दिवशी मला वाटतं पुरणपोळी होती इकडे वरती. ते आमच्या भागातलेच काही मंडळी आहे हे की नाही, त्यांच्याकडे पुरणपोळी होती. त्याला जेव्हा कळलं ना पुरणपोळी होती, दिवसभर त्यानं काही खाल्लंच नाही. म्हटलं वेदांत काय? ते म्हणे काय नाही बाबा संध्याकाळी. म्हटलं काय नेमकं? म्हणे काय नाही पुरणपोळी. त्याला कोणतरी ते मला वाटतं बाळू भाऊंनी कोणतरी सांगितलं होतं. म्हणजे पुरणपोळी म्हटली. ते गावबा नावाचा असणारा लहान ते मुलगा गावबा. कोणाची कशामध्ये रुची असते, कोणाची कशामध्ये रुची असते. पण नाथ बाबा म्हटले राहू दे, म्हटले राहू द्या. थांबलं ते मुलगा. पाठ चालू झाले. इकडे पाठ चालू झाले का ते काय करायचं माहिती का? झोपून घ्यायचं. वदने कवळे घेता शब्द ऐकले का ते उठायचे आणि येऊन बसायचे. बाकीचे शिष्यमंडळी म्हणायचे हे फक्त खादाडच आहे म्हटले, फक्त खाण्याकरता जीवन जगते. श्लोक चालू झाला का म्हणले येते खायला बसते. मी इकडलं बोलत नाही, जरा लांबचं बोलतो. बाबाजी आमच्या दिंडीमध्ये 2-3 लोक आहेत, त्यांचे जेवणावरती श्लोक आहे. कधी कधी जेवणाला भाकरी ना आमटी असली, आता चांगलं आहे ना ते वारकऱ्यांसाठी चांगले, पण ते पंक्तीला आलेले काही काही लोक त्यांचे काही काही साठी असं असतं का त्यांना गोड खायला आवडतं. ते जर कधी भाकरी आमटी कधी पंक्तीला असली, ते राग राग भाकरी आमटीकडे पाहत असं श्लोक जोऱ्या जोऱ्यात म्हणतं. ते नारायण बाबा साबळे आहे ना, त्यांचेच पुतणे साबळे माऊली. ते भाकरीकडे पाहिलं का मोठ्या मोठ्यानं श्लोक म्हणतात. रावणा रावणा राज्य गंभीर केले. आता रावणाचा जेवणाचा काय संबंध आहे? काही संबंध नाही. आणि गुलाबजामू वगैरे असले, चांगलं लापशी वगैरे असली, पुरणपोळी वगैरे असली मग श्लोक भारी म्हणतात. सदा सर्वदा योग तुझा. त्याचा आमचा वेदांतही कधी कधी म्हणतो. त्या दिवशी तो श्लोक म्हटला तर सारे हसत होते. ते समोरच्यांना काही कळलं नाही हे का हसताय, पण ते नंतर ते मी त्यांना फोडून सांगितलं. ते म्हणे असं आहे का? म्हटले ऐका, तो गाववा सुद्धा सर नित्य नेमानं भोजन वगैरे करायला यायचा, पण पाठाच्या वेळी झोपून घ्यायचा. पण चमत्कार असा घडला. एक दिवस नाथ बाबांना बाहेर गावी जायचं होतं आणि सांगितलं इथून पुढला असर भावार्थ रामायण कोण सांगेल? म्हणजे गाववा सांगेल. फक्त कृपा पडली, डोळ्यानं पाहिलं, दृष्टीपात झाला आणि परिणाम काय झाला? त्या गावबानं त्या ठिकाणी सर्व रामायण सांगितलं. कृपा कटाक्ष निहाळिले आपुल्या पदी पैसविले, आपुल्या पदी पैसविले, आपुल्या पदी पैसविले. कृपा कटाक्ष आपल्या पदी पैसविले, आपल्या पदी पैसविले, आपल्या पदी पैसविले. कृपा कटाक्ष निहाळिले आपुल्या पदी पैसविले, आपुल्या पदी पैसविले. कृपा कटाक्ष निहाळिले, कृपा कटाक्ष निहाळिले आपुल्या पदी पैसविले. कृपा कटाक्ष
आली रे आपल्या पदी वैसविले आपल्या पदी वैसविले कृपा कटाक्षाने हारी रे राम कृपा कटाक्षाने आलेले ना आपल्या पदी वैसविले आपल्यासारखंच त्यांना बनवून टाकलं कोणाला त्या गावबाला असं अनेक चरित्र आहे फार गोड चरित्र आहे आता तसं आहे आपण शॉर्टकटमध्ये त्रोटक या ठिकाणी सांगण्याचा प्रयास करणार आहे कारण कसं आहे अजूनही बाकीचं चरित्र राहिले तेवढं मांडायचं आणि कथेला पूर्णविराम द्यायचं आहे तसंही 7-7 8-8 दिवस जरी हे चरित्र पूर्ण सांगितले एकनाथ बाबांचं तरी कथा पूर्ण होत नाही एवढं मोठं चरित्र आहे एकनाथ बाबांचंही नामदेवांचंही तेवढं मोठं चरित्र आहे अनेक प्रकारचा महिमा एकनाथ बाबांचा पाहायला आपल्या आसरा मिळतो पुढे एकनाथ बाबांच्या घरी आसर रोज अखिल कोडी ब्राह्मण नायकाला पुरणपोळीचा नैवेद्य असायचा कशाचा पुरणपोळीचा काय श्रीमंती आहे एक बाजू पाहिली तुकोबांची तर खायची पंचायत होती आणि इकडं जर पाहिलं तर पुरणपोळीचा सारा नैवेद्य असायचा एक बाजू तुकोबांकडे जर पाहिली तर पती पत्नीचं कधी असणारं ठिकाण नाही आणि इकडं जर पाहिलं तर पत्नी मात्र पारमार्थामध्ये फार सक्रिय होत्या आणि एक बाजू जर पाहिली नरसिंह महाराजांची नरसिंह मेहता त्यांची पत्नीच राहिली नाही तरी पारमार्थ सोडला नाही या बाजू जर संतांच्या पाहिल्या तर आपण सुद्धा आपला परमार्थ किती जर आपल्याला प्रतिकूल वाटला तर त्यांची प्रतिकूलता पाहिल्यानंतर आपलाही परमार्थ अनुकूल होईल ही ताकद आहे संतांमध्ये त्यांनी प्रतिकूल वातावरणामध्ये परमार्थ नाही सोडला परमार्थ चालूच ठेवला आपण नाही ठेवत आपण प्रतिकूल वातावरणामध्ये परमार्थ नाही चालू ठेवत अनुकूल वातावरण असलं तर आपला परमार्थ चालतो बरोबर आहे का नाही समजा कसं आहे भजन आपण करायला जर शिकलो आणि आपल्याला कोणी एखादा व्यक्ती चांगला म्हटला तर भजन आपण चालू ठेवतो एखादा जर म्हटला तुम्हाला नाही गाते तुम्हाला नाही म्हणतेत असं जर म्हटलं एवढा राग येतो तुमचं भजनही नको तुमचं काहीच नको का बरं प्रतिकूल वातावरण झालं म्हणून परमार्थ सोडतो आपण बरोबर आहे का नाही संतांनी नाही सोडलं असं अनेक ठिकाणी प्रतिकूल वातावरण एकनाथ बाबांच्या जीवनामध्ये पाहायला मिळेल ठीक आहे पुढे आपल्याला असं चरित्र पाहायचंय एक चरित्र एवढं सुंदर आहे महिमा एवढं सुंदर आहे एक कथा एवढी सुंदर आली एकनाथ बाबांच्या घरी असं पुरणपोळीचा रोज देवाला नैवेद्य दिला दाखवायला जायचा आणि ऐका त्या आसाऱ्या एकनाथ महाराजांच्या घरी तो नैवेद्य कोण खायचं आम्ही तुम्ही नाही हो आम्ही तुम्ही नाही जगाचा मालक रोज नैवेद्य खायचा आणि श्रीखंड्याहून तिथं आलेला होता बरं का कोण आलेला होता श्रीखंड्याहून एकनाथ महाराजांची असर सेवा पाहिली परमार्थ पाहिला श्रीखंड्याहून असर जगाचा मालक द्वारकीतून इकडं आला होता श्रीखंड्याच्या रूपानं आणि सांगितलं बाबा काही कामाला तुमच्याकडे माणूस पाहिजे का म्हणजे हो कामाला माणसाची गरज आहे काय काम करू म्हणजे तुम्हाला जे वाटेल ते काम करा श्रीखंड्याच्या रूपाने जगाचा मालक आला आणि एकनाथ बाबांच्या घरी राबल्यानंतर रोज असर पुरणपोळीचं नैवेद्य कोण श्रीखंड्या घ्यायचा आणि देवाला दाखवायचा देवाला नैवेद्य दाखवायचा बरोबर आहे का नाही देवाला काय दाखवायचा नैवेद्य एवढंच नाही चंदन उकळून द्यायचा कोणाला एकनाथ बाबांना आणि तो चंदन एकनाथ बाबा कोणाला लावायचे चंदन एकनाथ महाराज देवाला उघडून लावायचे आणि मनातल्या मनात यांच्या उघड्या फुटायच्या अहो महाराज तो मूर्तीच्या रूपानं आहे पण इकडं सगुण साकार रूपानं तुमच्या पुढे मी आहे पण जगाचा मालक कधी बोललाच नाही श्रीखंड चंदन उगलो निकरी श्रीखंड चंदन उगलो निकरी श्रीखंड श्रीखंडाचंदन उगलो निकरी श्रीखंडाचंदन उगलो निकरी श्रीखंडाचंदन उगलो निकरी श्रीखंडाचंदन उगलो निकरी वा धन्यवाद टाळी वाजवा या
परमात्म्याने या ठिकाणी असं चंदन उघडून द्यावं. नाथबाबांनी ते चंदन देवाला लावावं. दिनचर्या दिनक्रम असा नित्य नेमानं चालू होता. एकदा म्हणले बाबा अहो देवाला स्थान घालण्याकरता असारे पाण्याची गरज आहे. कावडीने पाणी जागर चक्र पाणी वाहे. जगाचा मालक कावडीने पाणी व्हायला लागला. कोणाच्या घरी? एकनाथ बाबांच्या घरी. द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी. द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी. द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी. द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी. पाणी वाहे हरी गावडी रे. पाणी वाहे हरी गावडी रे. गावडी रे गावडी रे. श्रीगणराजा उघडून गरी. श्रीगणराजा उघडून गरी. द्वारकेचा परमात्मा अनेक त्या ठिकाणी त्याने कामं केली. आता तशी त्यानं कोणा करता काय काय कामं केली. काकड्यामध्ये एक मालिका आहे संत प्रकरणातली. कोणत्या संताकरता काय काय कामं केली ती पाहून घ्या बरं का घरी जाऊन. उंच नीच काही नेने भगवंता तिष्ठे भाऊ भक्ती देखून या. दाशी पुत्र कान्या विदुराच्या बक्षी दैत्या घरी श्री प्रल्हादाशी. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे कबीराचे मागे सेलेविनी. सजना कासाय विकू लागे मास माळ्या सावत्यास कृपू लागे. नरहारी सोनार घड पुंके लागे चोख्या मेळ्या संगे. ही मोठी यादीच आहे, कामांची यादी आहे. देवाने केलेली कामं आहेत बरं का. तसं इथंही देव असा जगाचा मालक काम करायला लागला. ऐका, जगाचा मालक त्यांच्या घरी आला. कोणाच्या घरी? एकनाथ बाबांच्या घरी. एकनाथ बाबा नाही देवाकडे गेले. ऐका, आपण देवाकडे जातो यात नवल नाही. देव आपल्याकडे येतो हे खरं नवल आहे. संतांकडे देव येतो, बरोबर आहे का नाही? संतांच्याकडे देव येतो आणि घरी येऊन त्या ठिकाणी राबायचं काम करतो. कारण संताशिवाय देवाला करमतच नाही. ज्या सुखाकारणे देव वेडावला वैकुंठ सोडोनी संत सदने राहिला. संतांच्या सदनात असणारा परमात्मा राहिला, इथेही राहिला, अनेक कामं केली. परंतु एक गंमत अशी घडली. द्वारकेला देवाचा एक निश्चिम भक्त कृष्ण भगवंताचा द्वारकेला गेला आणि द्वारकेची जेव्हा त्यानं असर मूर्ती पाहिली तर त्या ठिकाणी जगाचा मालक त्यांना तिथं दिसलाच नाही, वाटलाच नाही. आणि मग काय करावं? तो झोपला. त्याच्या स्वप्नात येऊन सांगितलं, अरे मी आता सध्या पैठणला माझा मुक्काम आहे. कुठे म्हटले? तो द्वारकेचा व्यक्ती पैठणला पायी पायी. कुठे? पैठणला पायी पायी आला. आणि पैठणला पायी पायी आल्यानंतर एकनाथ बाबांकडे गेलं, दर्शन घेतलं. आणि दर्शन घेतल्यानंतर सांगितलं, बाबा अहो म्हटले आमचा असा कृष्ण तुमच्याकडे आलाय का? म्हणले कोण कृष्ण? काय म्हटले? कोण कृष्ण? म्हणले कोण कृष्ण? म्हणले खूण सांगितली. म्हणले कोणती? कावडीनं जो पाणी वाहतो तोच तुमच्याकडे आलेला श्रीखंडेच्या रूपानं तो कृष्ण आहे. त्या दिवशी त्या कावडी तिथंच ठेवल्या आणि देव अंतर्धाम पावले. पण किती वर्ष? 12 वर्ष कावडीनं पाणी वाहिलं. कोणाच्या घरी? कोणाच्या घरी? नाथबाबांच्या घरी 12 वर्ष कावडीनं पाणी वाहिलं देवाने. नवरदेव आपला ऐकत नाही, तिनं देवानं पाणी वाहिले. कळलं का? ज्याला कळलं त्याला धन्यवाद, ज्याला नाही कळलं त्याला दुप्पट धन्यवाद. असे कामं करत असताना जेव्हा तो श्रीखंड तिथे होता, काही आसारी काम करणारी मंडळी, का जी मंडळी थोडीशी त्याला शास्त्रामध्ये शूद्र म्हणतात, अशी काही मंडळी. आता तसं पाहायला गेलं आपल्यासाठी कोणीही शूद्र नाही, बरोबर आहे का नाही? हा खरा मोठेपणा देवगडला आहे ना, हा खरा मोठेपणा बाबाजींच्या जवळ आहे. एकदा टाळी वाजवा. अजिबात नाही, हे का नाही? आपल्याकडं कुठल्याही प्रकारचा मतभेद केला जात नाही. म्हणजे जे
ज्ञानदेवाने तत्व सांभाळले तेच तत्व आपल्या देवगडावरती सांभाळले जातात. आणि बाबांनी हे तत्व जेव्हा तुमच्या आमच्यासारख्यांना सांगितले, खरं तुमच्या आमच्या सर्वांचं कल्याण बाबांनी केलेलं आहे. हे खरंच पाहण्यासारखं आहे. बरोबर आहे का नाही? कुठल्याही प्रकारचा भेद नाही त्या ठिकाणी. एकनाथ बाबांनी भेद केला नव्हता. पण काही बिचारे चाकरी करणारे लोक, असं म्हणा आहे का नाही, चाकरी करणारे लोक ती बिचारी आले आणि वाड्याजवळून चालले होते एकनाथ बाबांच्या. ते वाड्याजवळून चाललेलं असताना त्यांना खमंग असा पुरणपोळीचा वास आला. आणि ती लोक काय म्हटली माहिती का? म्हटले आपल्या वाट्याला कसलं जेवण आहे हे आपल्या वाट्याचं जेवण नाही, आपण फक्त वास घ्यायचा म्हटले. एकनाथ महाराजांनी ऐकलं. अरे बापरे म्हटले, हे लोक असे म्हणतात. एकनाथ बाबा म्हटले थांबा थांबा थांबा, जाऊ नका म्हटले पुढे, चला म्हटले घरामध्ये या. घरामध्ये घेतलं, जीव घातलं ना. कोणाला? त्या सर्व मंडळीला. ऐका ना मायबाप, त्यांच्या डोळ्यातून गळगळ गळगळ अश्रू निघायला लागले की आतापर्यंत आपल्याला कोणी जवळ केलं नाही, पण मोठी विभूती, संत, महान महंत विभूती यांनी आपल्याला काहीही विचारलं नाही. यांनी आपल्याला घरामध्ये प्रवेश दिला आणि आपल्याला भोजन दिलंय. भोजन केलं सुंदर, त्या ठिकाणी असणारं पुरणपोळीचं असणारं जेवण त्यांनी केलं. आणि म्हटले बाबा आता आम्ही येऊ का? जा म्हटले. काही भोजन बांधूनही दिलं. पण गंमत अशी घडली होती, हे काही शब्द ब्रह्मवृंदांच्या कानावरती पडले. आणि मग ती मंडळी म्हटले, जरा कर्मठ होती ती मंडळी, म्हटले अरे म्हटले ह्या घरामध्ये यांना प्रवेश, यांच्या घरी उद्या म्हटले पित्र आहे आणि आपल्याला म्हटले जेवायलाच जायचं नाही. काय जायचं नाही? जेवायला नाही जायचं. एकनाथ बाबांनी पुन्हा स्वयंपाक सुरुवात करायला लावला. म्हटले पितृपक्षाचं सरळ जेवण आहे. लोक काही जेवण करून गेली. आता काही असं ब्रह्मवृंद येतील, त्यांना आपल्याला जेवण द्यायचंय, भोजन द्यायचंय. त्यांना निमंत्रण दिलं जेवणा करता या. ते म्हटले आम्ही तुमच्या घरी जेवणाला येणार नाही. म्हणले का बरं? नाही येणार म्हटले. घर बाटलं म्हटले, घर बाटलं. एकनाथ बाबा म्हटले तसं काही नाही हो, पण माफी मागतो, पण या म्हटले जेवणा करता, सर्वांना निमंत्रण देतोय म्हटले. ती मंडळी नाही आली. एकनाथ बाबांनी चेहरा सोडला आणि घरी आले. सुंदर असं भोजन तयार झालं. आता वाट पाहिले राहिले त्या ब्रह्मवृंदांचं. ते कोणी आले नाही, ते भूदेव कोणी आले नाही. आता न आल्यामुळं काय करावं? खिन्न मानाने बसलेले असं एकनाथ बाबा श्रीखंड्या समोर आला. बाबा काय झालं? म्हटले काही नाही, जेवणाला काही मंडळी बोलवली होती पण ते काही इथं आली नाही, काय करावं? श्रीखंड्या म्हटला जेवणच घालायचंय ना, मग एक करून म्हटले ज्यांच्याकरता जेवण त्यांनाच खाली बोलवलं तर. यांना काय जेवण घालता म्हटले? जेवणच त्यांना घालायचं म्हणले. कोणाला? ज्यांच्याकरता हा 15 वाडा आहे पितृपक्ष, त्यांनाच बोलू ना म्हटले. आणि एक करू म्हटले. हे जरी नाही आले म्हटले, ते नाही आले तर म्हटले त्यांचा बाप येईल. नाही कळलं तुम्हाला? हा कळलं तर धन्यवाद. म्हणजे त्यांची पितर येतील, हे का नाही? अहो त्या श्रीखंड्यानं आवाहन केलं, परिणाम काय झाला? स्वर्गलोकात वैकुंठ लोकातली जे काही होती ना त्यांची पितर सर्व खाली आली आणि जेवणा करता बसली. सर्वांचं जेवण चालू होतं. तोपर्यंत एक कुटील व्यक्ती होता का ज्यांनी द्वेष केला होता ना एकनाथ बाबांचा. तो म्हटला एकनाथ बाबा आपल्याकडे यायला पाहिजे होती पुन्हा, पण ते काय आले नाही. याचा अर्थ काहीतरी घोळ झालाय. म्हणले मी पाहून येऊ का? लोक म्हटले जा. पाहिलं म्हणून गेलं. दरवाजे लावलेले होते. काय लावलेले होते? दरवाजे. याने खिडकीतून डोकून पाहिलं आणि खिडकीतून डोकून पाहिलं, त्याला त्याचा बापच दिसला. तो म्हणला माझा बाप, माझा बाप, माझा बाप. एकनाथ महाराज म्हटले पाहिला निघ. अरे म्हटले मी तुम्हाला बोलत होतो जेवणासाठी या, जेवणासाठी या. अख्खं गाव आलं ना, प्रत्येकाला वाटलं आपली आई आहे का, कोण म्हणतं आपला बाप आहे का, कोण म्हणतं आपला पंजा आहे का. सारे त्यांना दिसले. एकनाथ बाबांनी एकाला पण मध्ये घेतलं नाही. साऱ्यांचं जेवण झालं, सारे संतुष्ट झाले आणि श्रीखंड्यानं आज्ञा केली, सर्व निघून गेले. म्हणजे पितरांना सुद्धा वरून खाली बोलवलं. ही ताकद माझ्या संत एकनाथ महाराजांची आणि श्रीखंड्याची होती. संतांचा महिमाच आगद आहे. का बरं? ती पित्र वरून का खाली आले? तर जगाच्या मालकाने सांगितलं तुम्हाला खाली यावं लागेल. संतांचा महिमा आपल्याला वाढवायचा आहे, कमी करायचा नाही. एकनाथ बाबांचा महिमा वाढवला, महती वाढवली, महत्त्व वाढवलं. याकरता हा मोठा चमत्कार त्या ठिकाणी घडला का पित्र जेवण करून गेले. असं बरेच प्रसंग आहेत. पुढे एकनाथ महाराज तीर्थयात्रे करता गेले. कुठे? काशी क्षेत्रे.
सुंदर भजन करत गेले. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय ओ नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय क्षेत्रावरती गेले, तीर्थयात्रा झाली, माघारी फिरले. माघारी फिरल्यानंतर येताना रिकामे नाही आले. तीर्थयात्रेचा सारा जल घेऊन आले आणि जल घेऊन येत असताना ती गंगा मैया त्या पात्रामध्ये घेऊन येत असताना एक प्रसंग असा घडला. गावामध्ये प्रवेश करत असताना एक गाढव, तडफडणारं गाढव त्यांनी पाहिलं आणि तडफडणारं गाढव त्यांनी पाहता क्षणी त्या गाढवाजवळ गेले. काही मंडळी त्यांच्याबरोबर होते तीर्थयात्रेला. त्यांनी त्यांचं पाणी जवळच ठेवलं, पण एकनाथ बाबांनी मागं पुढं पाहिलंच नाही. म्हणले हे गाढव मृत पावेल, त्यापेक्षा एक करतो म्हणले, याला संतुष्ट करतो म्हणले, याला पाणी पाजतो. काशीचं आणलेलं पाणी एकनाथ बाबांनी कुणाला पाजलं? हा गाढवामध्ये काय दिसला? काय दिसला? ऐका ना जरा. नाथ बाबांना गाढवामध्ये देव दिसला. आपल्याला शेजारच्या भाऊबंधात देव दिसत नाही, माणूस दिसत नाही, देव दिसणं लांब. त्यातला माणूस म्हणून आपण त्याच्याकडे पाहत नाही. आपण जर एखाद्याला विचारलं ना तुमच्या शेजारच्याचं कसं काय चाललंय, हा तो काय माणूस आहे का, आपण समजायचं हे किती क्वालिटीचं आहे. बरोबर आहे का नाही? नाथ बाबांनी एका असाऱ्या 4 पायाच्या पशुवरती कृपा केली. काशीचं आणलेलं पाणी संतांकडून भूतदया ही म्हणजे शिकण्यासारखी आहे बरं का. जनावरांवरती असारे प्रेम केले. आपण ऐकले त्या दिवशी रेड्याच्या माथ्यावरती हात ठेवला, त्याला वेद बोलायला लावलं, त्याच्यावरती कृपा केली. परिणाम काय झाला? त्या रेड्या करता आला नावाच्या गावामध्ये मंदिर झालं, त्याच्यावरती कृपा केली. इकडे नाथबाबांनी सुद्धा त्या गाढवाच्या माथ्यावरती हात ठेवला, त्याला पाणी पाजलं. आजही एक मंदिर पाहायला मिळतं. ते आलेलं गाढव नव्हतं, परमात्म्याचं रूप होतं. गाढवेश्वर मंदिर पाहिलंय का आपण? हा, ह्या सर्व गोष्टी पाहायला मिळतात. संतांनी केलेले या असणाऱ्या अनेक प्रकारचे असणारे चमत्कार आहेत. त्या गाढवालाही जिवंत केलं, त्याच्यामध्ये असणारा देव पाहिला. पुढे ह्या नाथ बाबांनी एका वस्तीमध्ये एक रडणारा मुलगा पाहिला. नाथ बाबांनी कुठलाही विचार न करता तो मुलगा हातामध्ये घेतला. त्याला असर त्रास होईल म्हणजे उन्हाचा, हातामध्ये घेतला आणि ज्या वस्तीतला मुलगा होता गरीबाचा, त्या वस्तीमध्ये नाथ बाबांनी असर नेऊन त्या मुलाला दिलं. त्यावेळी अनेक लोक म्हणायला लागले की तुम्ही चांगलं नाही केलं. कर्मठ विचाराची मंडळी होती, तुम्ही चांगलं नाही केलं. नाथ बाबा म्हटले सर्वांचा अंतकरणामध्ये आत्मतत्व ईश्वराचा अंश जर असेल तर वरच्या कापडाला मी महत्त्व देत नाही. हे संतांची वाक्य आहेत आणि खरोखर आहे. वरच्या कापडाला संत कधी महत्त्व देत नाही. हे कापड आहे, देहरूपी नावाचं कापड आहे. ते ओळखतात तो अंतरंग, ओळखतात आत्मतत्व, त्या आत्मतत्वाला महत्त्व देतात. म्हणून त्या ठिकाणी सर्व परमात्माच आहे या अनुषंगाने पाहिलं. अशा अनेक प्रकारचे गोष्टी या चरित्रामध्ये लेखाने केलेल्या आहेत. पुढे एकनाथ महाराजांचे एक आसारे आवडते शिष्य दंडवत स्वामी आले बरं का. कोण? दंडवत स्वामी. ही कथा पण ऐकण्यासारखीच आहे. दंडवत स्वामी आले, पैठण आसारे जेव्हा आले तर काही आसारे कुठील लोकांनी पाहिलं, म्हणले एकनाथ बाबा तर चमत्कार करतात पण शिष्य आहे का म्हणले तसे तोला मोलाचे. त्या दंडवत स्वामीकडे पाहिलं, म्हणले तुम्ही कोण? म्हणले मी एकनाथ बाबांचं शिष्य. तुम्ही त्यांचे शिष्य?
गुरु जर बळकट असेल तर शिष्य बळकट असेल म्हटले. म्हणजे काय म्हणणं काय तुमचं? म्हणजे काही नाही, आमचं म्हणणं एवढंच आहे, ते गाढव एक पडलंय ना म्हटले मेलय. म्हणजे माणसामध्ये आत्मा ईश्वराचा अंश आहे. म्हटले हो ईश्वराचा अंश आहे. म्हणले मग जर मनुष्याचा मृत्यू झाला तर आत्मतत्वाचा मृत्यू होत नाही, तर हे गाढव जे गेले याचा मृत्यू व्हायला नको. आमची अशी इच्छा आहे का हे गाढव तुम्ही जिवंत करावं, अशी आमची इच्छा आहे. ते दंडवत स्वामी म्हणले काय अवघड आहे. जवळ गेले, त्या गाढवाच्या डोक्यावरती हात ठेवला आणि त्याला केलं जिवंत. कोणाला? त्या गाढवाला केलं जिवंत. दंडवत स्वामींनी जिवंत केल्यानंतर ही घटना, ही गोष्ट लोकांना कळाली. आणि मग लोक म्हणायला लागले आता एक करा. काय करा? माणसं मिळली का जवळ आनंद ठेवा म्हटले दंडवत स्वामींच्या पुढे. एकनाथ महाराज म्हटले स्वामी, ओ दंडवत स्वामी, तुम्ही हे करायला नको होतं. आता लोक तुम्हाला त्रास देतील. म्हटले काय? मेलेले जनावरं आणतील, मेलेले माणसं आणतील. आणि म्हटले मग तुम्ही ढवळाढवळ करू नका. म्हणजे कोणाच्या? भगवान शंकराच्या कार्यामध्ये ढवळाढवळ करू नका. त्यांच्याकडे कोणतं कार्य आहे? संहाराचं कार्य त्यांच्याकडे आहे, संहाराचं कार्य त्यांच्याकडे आहे. त्यांच्या कार्यात ढवळाढवळ करू नका. मग काय करायचं? म्हणजे एक करा, तुम्ही तुमचं शरीर संपवून टाका. साधना केली, 15 दिवसामध्ये पूर्ण असं शरीर क्षीण झालं आणि त्यांचा मृत्यू झाला. कोणाचा? दंडवत स्वामींचा. त्यांचा झाला मृत्यू. सांगितलं होतं एकनाथ महाराजांनी. लोक नावं ठेवायला लागले. म्हटले अहो शिष्याला मारलं, शिष्याला मारलं, शिष्याला मारलं. काय म्हणायचे लोक? शिष्याला मारलं. एकनाथ महाराज म्हटले मी काय मारलं नाही. त्यांची साधना होती आणि इथपर्यंत थांबणार होती म्हणून थांबले. आता गेले, त्याला मी काय करू? म्हणजे नाही नाही तुम्ही सांगितलं म्हणून ते गेले. लोक नावं ठेवायला लागले. म्हणजे खरंच जर तुम्ही संत असाल आणि तुमच्याकडून घडलेलं पाप नाही हे जर ठरवायचं ठरलं तर एकच परीक्षा. म्हणजे कोणती परीक्षा? जो नंदी आहे ना म्हटले दगडाचा, दगडाच्या नंदीनं तुमच्या हातून घास खाला पाहिजे. म्हणले ठीक आहे. हातामध्ये घास दिला एकनाथ बाबांच्या. एकनाथ महाराज पुढे गेले, नंदीजवळ गेले आणि सांगितलं बाबा तुला आता घास खावा लागेल बरं का, परीक्षाच आली. म्हटली आता आपली साधना करायची कोणाची? भगवान शिवाची. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. परिणाम असा झाला, जो नंदी होता ना नंदी, त्या नंदीनं दगडाच्या नंदीनं एकनाथ बाबांच्या हातून तो घास खाला. हा चमत्कार त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अशा अनेक प्रकारचे चमत्कार केले. पुढे आता एकनाथ महाराजांनी विचार केला काही ग्रंथ लिहावेत. बरेचसे ग्रंथ लिखाणाचं काम एकनाथ महाराजांनी केले. मला पुढे उरकत घ्यायचे. बरोबर 9:05 आपल्याला कथेला पूर्ण विराम द्यायचा आहे. वेळ बराच होत आलाय. अजून तुकोबांची कथा मांडायची, संक्षिप्त रूपामध्ये मांडूया आणि कथेला पूर्ण विराम देऊयात. अनेक ग्रंथाचं लिखाण एकनाथ बाबांनी केलं. चतुश्लोकी भागवत, भावार्थ रामायण, एकनाथी भागवत, हस्तमलक असे वेगवेगळे ग्रंथ लिखाणाचं काम केलं. त्यामध्ये गवळणी पण फार सुंदर लिहिल्या आहे का नाही? हरिपाठ जर चालू असला ना गवळणी म्हटल्या पाहिजे. पण कोणाच्या? एकनाथ महाराजांच्या. कोणाच्या? एकनाथ महाराजांच्या, ज्ञानोबांच्या. आता गवळणी लय भारी. कोणत्या? मुळीच नव्हतं रे काना माझ्या मनात. मग कशाला आला ते? बाजार गवळण. बरोबर आहे का नाही? एकनाथ महाराजांच्या गवळणी फार सुंदर आहेत. त्या गवळणी म्हटलं पाहिजे. आणि ही परंपरा आपलं संस्थान आपल्याला शिकवते. जरा टाळी वाजवा. तिथं कुठलाही बाजारू माल खपला जात नाही. बरोबर आहे का नाही? आपल्याकडं संतांचं रचित, संतांनी सांगितलेलं, संतांनी रचलेलं, दिग्दर्शन केलेलं हेच आपण म्हणतो. बाकीचं म्हणूच पण नाही. ते गाणे म्हणून आपण टाइमपासच करू नये. हरिपाठातही नाही आणि कथा कीर्तनातही नाही, अजिबात नाही. गाणे म्हणून नाही टाइमपास करायचा. आता तर काय झाले माहिती का? तो अभंग नाहीये 3 बाण के धारी. अभंग नाहीये तरी पण आमचे बरेच महाराज मंडळी ते 3 बाण के धारी ते तयार केलं, रचलेलं गाणे ते म्हणायला लागले. आणि एक बोलू का माफी मागून बोलतो, 3 बाण के धारी युट्यूबला आलं की तारखानला तोटाच नाही. तारखांना तोटाच नाही. परंतु एक लक्षात घ्या बरं का, त्यांनी काय सांगितलंय, काय केलंय, कशा करता ते अभंग, ते पद आहेत. पद म्हणा नाही असं नाही, पद म्हटले पाहिजे, पण कमीत कमी
कीर्तनामध्ये तरी ते नको. आपलंच भांडवल एवढं आहे ना, बोलू का जरा, आपल्याच आईला एवढं दूध आहे ना, मला वाटतं आपल्याच आईला एवढं दूध आहे, मग दुसऱ्या आईला चाचपडायची काही गरज आहे? सध्या आम्ही काय करतो, इकडं तिकडं घेतो, इकडले तिकडले पदं गोळा करायला लागले. ते पदं म्हणून टाइमपास करू नका, ठीक आहे? चला, विषयांतर नाही करायचं, पुढे पुढे चालतोय मी, कारण बाबाजी पुढे बसलेत, आपले स्वामी महाराज माझ्या पुढे बसलेत, म्हणून थोडंसं या ठिकाणी असताना मी बोलतोय. का बोलतोय? कारण हे असणारे चाकोरी सोडणारी मंडळी नाही, चाकुरीला धरून कीर्तन करणारी मंडळी, आणि आपण चाकुरी धरून कीर्तन ऐकले पाहिजे, चाकुरी धरूनच कीर्तन केले पाहिजे. सर्वांना धन्यवाद देतो. पुढे पुढे चला. हे एकनाथ महाराजांनी असं मनामध्ये विचार केला था, बस सर्व कार्य आपण असं केले, ग्रंथाचंही लिखाण केले. एकनाथ महाराजांनी लोक जवळ येत नव्हते याकरता एक विषय त्यांनी सुंदर लिखाण केला, आणि तो भारुडाच्या रूपाने. कशाच्या रूपाने? एक बोलू का, भजनं सुरुवात झाली, कधी कधी लोक येत नाही, पण भांडणं जर चालू झाली तर लोक आल्याशिवाय राहत नाही. आणि मग एकनाथ बाबांनी तेच शोधलं, आणि ते म्हणायला लागले, मग एक करू ना, लोकांना इकडे येण्याकरता प्रवृत्त करण्याकरता आता एक करू म्हणले, त्या अधिकारावरती आरूढ होण्याकरता एक विषय लिहू म्हटले, त्याचं नाव आहे भारुड. त्यांनी लिखाण केले. भांडणाचे काही भारुड लिहिले. कोणते? नवरा नको बाई, मला दादल्या नको बाई, मोडकेची घर तुडकेची छप्पर, हे जे केलंय ना भारुडामध्ये, हे दिग्दर्शन केले. कोणतं मोडकं घर, तुटकं छप्पर कोणतं, मोडकं घर कोणतं? हे ज्या सांध्याकडे पाहिलं ना, तिथं काय आहे, ते मोडल्यासारखं आहे. आणि तुटकं म्हणजे 100 वर्षाचं आयुष्य, कधी आपण जाऊ, तुटकं आयुष्य म्हणून तुटकं छप्पर. बरोबर आहे का नाही? मोडकेची घर तुटकेची छप्पर, देवाला देवघर नाही. देवाला देवघर नाही म्हणजे काय? अंतकरण रूपी नावाच्या गाभाऱ्यामध्ये, चौथऱ्यामध्ये जर जगाचा मालक बसलेला नसेल तर ते घर काही कामाचं नाही, आणि मग तो दादल्याही पण नको आणि ते घरही नको. असं सुंदर भांडण त्या भारुडा करवी त्या ठिकाणी दिग्दर्शन केले. एक तर भारुड लय गोड आहे. कोणतं? आबा बायको मोठी, घेतलं मोसाळ लागली पाठी. खरं सांगा, नवरा बायकोला हाणतो का बायको नवऱ्याला हाणते? आमचे बाबाजी म्हणतात आता उलट झालं आहे का नाही, आता बायको कोणाला हाणायला लागली? नवऱ्याला. मला वाटतं नाथ बाबांना तेच कळालं काय ना, मग त्यांनी ते भारुडामध्ये दिग्दर्शन केलं. बायको मोठी, घेतलं मोसाळ लागली पाठी. पण ती बायको कोणती? मायबाप. मायारूपी नावाची बायको, तिनं हातामध्ये बोधरूपी नावाचं मुसळ घेतलं, आणि बोधरूपी नावाचं मुसळ, इच्छारूपी नावाचं मुसळ हातामध्ये घेतलं, आणि नवऱ्याच्या पाठीमागं लागली. कोणता नवरा? परब्रह्मरूपी नावाचा नवरा. आणि मग सांगितलं मुलगा झाला पाहिजे, मुलगा झाला पाहिजे. झाला ना पुरुषाला मुलगा. कुणाला? त्या पुरुषाला मुलगा झाला. कोणता मुलगा? जगतरूपी नावाचा मुलगा झाला. हा संतांचा सांगण्याचा भाव आहे. अशा प्रकारे अनेक प्रकारचे भारुडही लिखाण काम त्या ठिकाणी एकनाथ बाबांनी केलं. आता मात्र शेवटचा पर्व काळ आला, आणि नाथ बाबा म्हटले, आता बस या ठिकाणी सृष्टीमध्ये माझं जेवढं कार्य होतं ते कार्य माझं झालं, आता मला स्वतःहून जायला पाहिजे. ऐका जरा, जीव असा आहे त्याला यावंही लागतं आणि त्याला जावंही लागतं. परमात्मा असा आहे त्याला बोलवावं लागतं, आणि संत असे असतात स्वतःहून येतात आणि स्वतःहून जातात. एकनाथ बाबांनी मनात विचार केला, आता आपण निघलं पाहिजे. एक पर्व काळ साधला, आणि एकनाथ बाबांनी जाण्याचं असं ठरवलं. काय झालं माहिती का? त्या दिवशी एका माऊलीच्या मुलीचं लग्न झालं होतं, आणि नेमकं एकनाथ बाबांनी आपलं आत्मतत्व देवाच्या चरणामध्ये विलीन केलं. ती प्रेत यात्रा निघाली. ती माऊली म्हणायला लागली, यांना आजच मारायला वेळ भेटला का? माझ्या मुलीचं लग्न चाललंय. एकनाथ बाबा उठले, म्हणले, बाई तुझ्या पुरीचं पहिलं लग्न होऊ दे. नंतर दुसऱ्या दिवशी पण असा प्रसंग तोच घडला. एकनाथ बाबा म्हटले, आता एक करू, आता बस म्हटले आत्मतत्वामध्ये असं देवाच्या चरणावरती विलीन करू. विलीन केलं. बाकीतले लोक आले, त्यांनी उचलून घेतलं. म्हणले किती जरी उड्या मारल्या पण शेवट कोणाच्या खांद्यावरती? एकनाथ बाबांनी ऐकलं, म्हणले खाली उतराने जरा ठेवा मला खाली. खाली पुन्हा ते प्रेत ठेवलं. पुन्हा असं जागे झाले. पुन्हा माघारी फिरले, आणि मग त्या ठिकाणी असणारा एक चांगला पर्वकाळ साधला. षष्ठी होती. षष्ठीचा पर्वकाळ साधला, आणि त्या पर्वकाळावरती माझ्या एकनाथ बाबांनी पाण्यामध्ये प्रवेश केला. आणि पाण्यामध्ये प्रवेश केल्यानंतर त्या ठिकाणी असणारा गुप्त झाले. त्यांची समाधी तशी पाण्यामध्येच आहे.
सध्या आता इकडं गोदावरीच्या त्या काठावरती त्या ठिकाणी मंदिर तयार केलंय, पण पाण्यामध्ये प्रवेश केलेला आहे. कोणी? संत एकनाथ बाबांनी. समाधीचं दर्शन आता पुढल्या महिन्यामध्ये आपण समाधी सोहळ्यासाठी जात असतो सर्व मंडळी. साधू महात्म्यांनी समाधी घेतली, पण त्यांचं चरित्र हे एवढं ऐकण्यासारखं आहे का त्यांच्या चरित्रातून एक एक शब्द घेण्यासारखा आहे. पुढे आता चरित्र आपल्याला सांगायचे तुकोबांचं अगदी शॉर्टकटमध्ये.